तुमचं आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास दादा धाईंचे आहेत. दादा आपल्या सोबत फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रकाशजी काले साहेब आहेत. काले साहेब त्यासोबत आपल्या बरोबर ऍडव्होकेट शिलवंत साहेब आहेत. शिलवंत साहेब जय भीम. आपल्या सोबत महेंद्र लंकेश्वर साहेब आहेत. जय भीम. त्याचबरोबर युवा वर्गाला काय वाटतं या विषयाच्या संदर्भात, युवा वर्गाला काय वाटतं, त्या युवा वर्गातून आपल्या सोबत रोहित एकमल्ले आहेत. रोहित जय भीम. त्याचसोबत बारामतीहून याच फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक सुमितजी साबळे साहेब आहेत. साबळे साहेब जय भीम. त्याचबरोबर अनुभवी ज्येष्ठ धारदार लेखणीने प्रस्थापितांना आणि या व्यवस्थेला प्रश्न विचारणारे सर्व पत्रकार बांधव आपल्या सोबत आहेत. त्या पत्रकार बांधवांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करत आहे. या महत्वाच्या मुद्द्यावरती मूकनायक या वृत्तपत्राला 102 वर्ष पूर्ण होत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेलं हे पहिलं वृत्तपत्र आहे. त्यामुळं मी पहिल्यांदा भीमराव मुरलीधर चंदनशिवे सरांकडे जातो. सर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक हे वृत्तपत्र का काढावं लागलं, त्याची काय कारण आहेत, काय सांगा. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख जगामध्ये एक घटनातज्ञ, कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, प्रकांड पंडित अशा अनेक अंगांना आहे. परंतु एक आदर्श क्रांतिकारी पत्रकार हा जो बाबासाहेबांच्या चळवळीमधला मुख्य पैलू आहे, त्यांच्या क्रांतीमधला मुख्य भाग आहे, त्या भागाकडे किंवा पत्रकार बाबासाहेब म्हणून आतापर्यंत साऱ्या जगाने बाबासाहेबांकडे कानाडोळा केलेला आहे किंवा गांभीर्याने बाबासाहेबांची पत्रिकाचा घेतलेला नाही. आणि म्हणून आजचा हा परिसंवाद खऱ्या अर्थानं त्या विषयाला प्रचंड मोठा न्याय देणारा परिसंवाद आहे. त्यामुळे संयोजकाचा मी प्रथमतः या ठिकाणी मनापासून आभार मानतो. पत्रकारिता बाबासाहेबांच्या कालखंडापूर्वी होती, बाबासाहेबांच्या कालखंडामध्ये होती आणि आजही आहे. पण बाबासाहेबांच्या पत्रकारितेचं वेगळेपण काय आहे किंवा बाबासाहेबांनी पत्रकारिता करावी, वर्तमानपत्र काढावीत असा निर्णय बाबासाहेबांनी का घेतला, हा खऱ्या अर्थानं मूलभूत प्रश्न आहे. त्याही काळावधीमध्ये पत्रकार होते, बाबासाहेबांच्या अगोदरही काही वर्तमानपत्र निघत होते. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं असं मत होतं की कोणत्याही पत्रकारितेला एक समाज उद्धाराचं आणि राष्ट्र निर्मितीचं मूलभूत अधिष्ठान असलं पाहिजे. ती पत्रकारिता ना व्यावसायिक त्याच्यामध्ये असलं पाहिजे, ना प्रचार प्रसाराचं साधन असलं पाहिजे, राष्ट्र निर्मितीचं साधन असलं पाहिजे, ते समाज उद्धार साधन असलं पाहिजे. आणि या व्यापक दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी या विषयाला खऱ्या अर्थानं स्पर्श केला. आपल्या सर्वांना माहित आहे की 1917 साली इंग्रजांच्या काळामध्ये साऊथ ब्युरो कमिशन नेमलं आणि या साऊथ ब्युरो कमिशन समोर त्या काळामध्ये जे मागासवर्गीय लोक होते, SC ST VJNT जे कोणी असले ते, त्यांना राजकीय प्रतिनिधित्व द्यावं किंवा त्यांना मताधिकार द्यावा अशा प्रकारची चर्चा त्या साऊथ ब्युरो कमिशन मध्ये होणार होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं असं मत होतं की हा सर्व अस्पृश्य वर्ग आहे किंवा शोषित पीडित वर्ग आहे, यांचं दुखणं जर खऱ्या अर्थानं मायबाप सरकारसमोर चांगल्या प्रकारे मांडायचं असेल, त्यांना न्याय द्यायचा असेल, तर या ठिकाणी एका चांगल्या पत्रकारितेची किंवा एखाद्या चांगल्या वर्तमानपत्राची गरज आहे. ही बाबासाहेबांना त्या ठिकाणी समजली की कोणत्याही चळवळीला, कोणत्याही विचाराला जर पत्रकारितेची जोड नसेल, वर्तमानपत्राची जोड नसेल, तर बाबासाहेब म्हणतात की एखाद्या पक्षाला पंख नसतील तो पक्षाचा तडफडतो, तशी ती चळवळ तडफडत असते, तसा तो विचार तडफडत असतो. आणि म्हणून त्या चळवळीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याकरता पत्रकारितेची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी या ठिकाणी 31 जानेवारी 1920 रोजी हे पत्रक या ठिकाणी पाक्षिक काढण्याचा प्रथमतः निर्णय घेतला. माझ्या माहितीनं या ठिकाणी मूकनायकाचा हा 102वा वर्धापन दिन म्हणण्यापेक्षा बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा, आंबेडकरी चळवळीच्या पत्रकारितेचा किंवा बहुजनाच्या न्याय हक्काच्या पत्रकारितेचा हा 102वा खऱ्या अर्थाने वर्धापन दिन आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतंय. आणि म्हणून या उद्देशाने बाबासाहेबांनी हे पत्रकारिता सुरू केली. आणि या मूकनायकाच्या पहिल्याच अंकामध्ये बाबासाहेब त्या ठिकाणी जे वरिष्ठ वर्ग आहे
उच्च जातीवर्गीय आहेत त्यांना संदेश देतात की तुम्ही तुमची पत्रकारिता विशिष्ट एका जातीच्या कल्याणाकरता किंवा विशिष्ट एका वर्गाच्या खच्चीकरणाकरता तुम्ही करू नका. याकरता बाबासाहेबांनी उदाहरण दिलेलं आहे की बोटीमध्ये बसणारे अनेक लोक आहेत, त्यातल्या एखाद्या माणसाला वाटलं, एखाद्या माणूस असतो वाईट विचाराचा की काय नाही आपण या ठिकाणी बोटीतल्या माणसाला बुडवूया. या वाईट विचारानं जर त्यानं त्या बोटीला एखादं छिद्र पाडलं तर त्या बोटीतली माणसं बुडतातच. पण आज ना उद्या कालांतरानं तोही माणूस, छिद्र पाडणारा माणूस सुद्धा त्या ठिकाणी एक दिवस त्या ठिकाणी जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की कोणत्याही वरी जातीने एखाद्या खालच्या जातीचं खच्चीकरण केलं तर त्याचा चट्टा आणि बट्टा त्या जातीला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्हाला लेखन करायचंय त्यावेळेस कुठल्या एका जातीचं त्या ठिकाणी विशेष गौरव करणं किंवा कुठल्या जातीचं खच्चीकरण करणं अशा प्रकारचा विचार पत्रकारितेतून येता कामा नये. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं शोषित वर्गाला न्याय देता यावा म्हणून बाबासाहेबांनी मूक नायकाची त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. बाकीचे बरेच बोलणार आहे. खूप छान सर. या ठिकाणी सुरुवात आहे. आणि बाबासाहेबांनी पहिल्या अंकामध्ये काय छापलं होतं, त्यांची काय संदेश दिला होता याच्या संदर्भात खूप छान तुम्ही माहिती या ठिकाणी दिलीत. आपल्यासोबत फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रकाशजी काले साहेब आहेत. काले साहेब, मूक नाईक काढायला बाबासाहेबांना गरज का पडली आणि कशा प्रकारे तो मूक नाईक चालला, तुम्ही काय सांगाल याच्यावर? वैदिक धर्मानं वर्णाधिष्ठित समाज रचना निर्माण केलेली होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र तर सर्वांना माहित आहे. परंतु शूद्र वर्गावर अनन्वित असं अनेक त्यांनी निर्बंध लावले होते. काय बंधन? खाली हा त्यांनी काय बंधन ह्या शूद्रावर त्यांनी लादलं होतं, तसं काही निर्बंध पण लादलं होतं. बंधने असं होतं की या 3 वर्णाची सेवा चाकरी या शूद्र लोकांनी करावी, म्हणजे ब्राह्मणाची, क्षत्रियाची आणि वैश्याची. तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्याच्या एकत्रित दबावामुळे शूद्र वर्ण हा कमजोर झालेला होता. तो अन्याय अत्याचार भयंकर, म्हणजे अन्याय अत्याचार पीडित असा तो वर्ग होता. आणि धर्माधिष्ठित संरचनेमुळे ब्राह्मणांनी काय केलं, ते शास्त्रसंमत केलं की बाबा हेच कसं म्हणजे सेवा चाकरी करण्यास योग्य आहे आणि ह्यांचा धर्म सेवा चाकरी करण्याचाच आहे, तोच त्यांनी केवढा पाळावा. त्यामुळं त्यांनी धनसंचय करू नये, विद्या. त्यामुळे बाबासाहेबांना मूक नायकची स्थापना करावी. तर बाबासाहेबांना म्हणजे हे तर माहितच होतं. पण जसं एका कवीनं म्हटलंय की हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे. हृदयात बाण बसल्यानंतर जे दुःख होतं, जे वेदना होत्या ते वेदना आणि ते दुःख कसं सरांनी सांगितलं की साऊथ बोरो कमिशन आलेलं होतं आणि प्रत्येक जातीतल्या कार्त्या धाकट्या माणसाची साक्ष त्या कमिशन तिथं नेमायची होती. तर बाबासाहेबांना पण असं वाटलं की आपल्या समाजाची तिथं गरज आहे. परंतु बाबासाहेब हे सिडनी कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. बाबासाहेबांना असं वाटलं की बाबा एका वृत्तपत्राची गरज आहे. मग बाबासाहेबांनी आपल्या समाजावर अनेक अन्याय झालेला, अनेक वर्षे नव्हे तर युगे युगे हजारो वर्ष हा दबलेला टिकलेला समाज आहे. तर ह्याची दुःख वेदना चव्हाट्यावर मांडाव्या यासाठी एक प्रभावी प्रचारपीठाची गरज आहे. या अनुषंगाने बाबासाहेबांनी निर्णय घेतला की वृत्तपत्र काढावं. पण त्याचं आर्थिक पण जरा म्हणजे बाबासाहेब त्याचं प्राध्यापक जरी असले तरी त्यांना त्यांचं सामाजिक कार्य पण चालूच होतं. मग त्यासाठी राजर्षी शाहू छत्रपतीने त्या काळातले शाहू महाराजांनी जवळपास 2,500 रुपयाची त्यांनी पहिल्यांदा त्या वृत्तपत्रासाठी मूक नाईक वृत्तपत्रासाठी शाहू राजांनी मदत केली. मग बाबासाहेबांनी स्वतः त्याचं म्हणजे संपादकीय होता येत नव्हतं, कारण त्यांना त्या नोकरीच्या जबाबदाऱ्या होत्या, कारण ते गव्हर्नमेंटचं
कॉलेज होतं आणि साहजिकच वृत्तपत्रातनं सरकारच्या नीतीवर सुद्धा प्रहार होणार होतं. पुढं मागं ते वेगळा संदेश गेला असता म्हणून बाबासाहेबांनी भटकरना पांडुरंग भटकर यांना संपादक नेमलं आणि डी गोलक यांना व्यवस्थापक त्याचं नेमलं. तर 31 जानेवारी 1920 साली हे पाक्षिक सुरू झाले. आता 14 तारखेचा बाबासाहेबाचा तसा संबंध आहे, सगळ्यांना माहित आहे की ते त्यांच्या आई वडिलांच्या 14व्या अंबरकर होतं आणि त्यांचा जन्मही 14 एप्रिलला झालेला होता. या पाक्षिकाचं रजिस्टर म्हणजे नोंदणी क्रमांक 1430 होता, म्हणजे 1430. आणि कोळबावाडी परळमध्ये हे प्रकाशन होत होतं या पाक्षिकाचं. तर त्या हरावेवाला बिल्डिंगचं 14वा क्रमांक होता, त्यातून हे पाक्षिक प्रकाशित होत होतं. म्हणजे 14 ही योगायोग म्हणावा ते काय म्हणावं, तर तेही झालं. म्हणजे आपण दुसरीकडे जरा थोडं विषयांतर मी आपलं केलं, परंतु तुमच्या अभ्यासाअंती तुम्हाला ते जाणवलं. मग बाबासाहेबांनी हे मूकनायक जेव्हाही केले तेव्हा त्याने संत तुकारामाचा एक अभंग प्रीत म्हणून की काय करू आता धोरणीय भेड निशंक हे तोंड वाजवे. काय करू आता धोरणीय भेड निशंक हे तोंड वाजविले नव्हे. ठीक, म्हणजे तुकाराम महाराजांच्या ओवी त्या अंकावरती त्यांनी छापल्या आणि म्हणजे ती त्याला पूरक अशा साजेशी होते. म्हणजे कुठले पण छापले नाही तुकाराम. बाबासाहेबांनी तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा अभ्यास त्याच्यामध्ये दिसून येतो आपल्याला. आपल्यासोबत विशेष सरकारी वकील म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे ऍडव्होकेट अमोल सोनवणे साहेब ते आहेत. मी सोनवणे साहेबांना विचारतो की सोनवणे साहेब, एक मिनिट, मूकनायक हे ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं तर त्याच्यामध्ये कशा प्रकारचे लेख असायचे आणि बाबासाहेबांची भाषा कशा प्रकारची असायची आणि त्यावेळेच्या लोकांना ती कशी समजत असायची. म्हणजे एवढे मोठे अर्थतज्ञ, एवढ्या मोठ्या विद्वान माणूस त्या ह्याचा संपादक मूकनायकचा, तर कशा प्रकारे माणसांना वाचायला येईल किंवा कळेल अशा प्रकारचे ते लिहायचे, त्याच्या पाठीमागचं काय गमक असायचं. पहिल्यांदा जर आपण पाहिलं की जेव्हा मूकनायक सुरू झालं त्या कालीन सामाजिक परिस्थिती आणि त्यावेळेस जो वाचक वर्ग होता, म्हणजे बाबासाहेबांचा जर पर्टिक्युलरली विचार केला आपण तर त्या समाजातली लोक शिकलेली नव्हती. विषय समजून घ्या, बाबासाहेबांनी मूकनायक सुरू केलं पण वाचक वर्ग शिकलेला नव्हता, परंतु विचार तिथपर्यंत गेलेले होते म्हणून मूकनायक सुरू केलं. आणि जेव्हा मूकनायक सुरू झाला त्यावेळेस बाबासाहेबांनी त्या मूकनायक मधून सुरुवातीला तिथल्या जाती प्रथा व्यवस्थेने त्यावर केलेले अन्याय अत्याचार आणि हिंदू धर्माच्या उत्पीडन त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 1932 पासून 1920 पासून ते त्या मूकनायक मध्ये जेवढे काही हे निघले पाक्षिके निघली त्यामधून जातीय प्रथा, अन्याय अत्याचार पीडित शूद्रांच्या सर्व व्यथा वेदना ह्या त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. यामधून ह्या त्या काळातले जे प्रस्थापित लोक होते त्यांच्यामध्ये काहीतरी बदल घडावा आणि या लोकांना सामावून घ्यावा. बाबासाहेबांनी प्रयत्न केले जातीय प्रथा नष्ट करण्याच्या संदर्भात, परंतु त्यांना यश मिळालं नाही. यश मिळालं नाही म्हणजे काय, या पाक्षिकाच्या माध्यमातून, इतर अनेक पाक्षिकांच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेमध्ये जो प्रस्थापित वर्ग होता त्यांचा मेंदू सुधारवायचं काम बाबासाहेबांनी मूकनायकाच्या माध्यमातून केलं, परंतु ते त्यांच्या ह्याच्यावर ठाम राहिले आणि त्यांनी त्यांना सामावून घेतलं नाही. नंतरच्या काळामध्ये आपण पाहत गेलो. नंतर मूकनायकाचं बघा तुम्ही जे पाक्षिक आहेत त्याची नाव बदललेले आहे आणि शेवटी काय नाव झालेले हे पण तुमच्या लक्षात येईल. ते सर तुम्हाला नंतर ते अधिक विश्लेषण करून सांगतील. आपल्यासोबत विकास दादा आहेत. दादा, त्यावेळेस त्या काळात अजूनही काही वृत्तपत्र होती
आणि ती वृत्तपत्र असताना बाबासाहेबांना हे वृत्तपत्र काढावं लागलं, चालवावं लागलं. का काढावं लागलं? का त्यावेळेची वृत्तपत्र हे सगळं जे दुखणं होतं ते मांडत नव्हती का? आज जर आपण बघितलं मूकनायक म्हणजे मुक्या असलेल्या समाजाला बोलतं करण्याचं काम बाबासाहेबांनी या मूकनायक वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेलं आहे. वास्तविक पाहता वैभवनं सांगितल्याप्रमाणे विचारला मला प्रश्न की त्यावेळेला इतर वृत्तपत्र होती का नव्हती, तर होतीच. केसरी हे अतिशय त्या काळामध्ये गाजलेलं वृत्तपत्र हे टिळकांनी काढलेलं होतं. आणि बाबासाहेबांनी ज्या वेळेला आपल्या या मूकनायक वृत्तपत्राचा जाहिरात त्या केसरीमध्ये छापायला सांगितलं, त्यावेळेला टिळकांनी अक्षरशः त्यावेळेला नकार दिला होता. म्हणजे एवढी जातीयता त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले दिसते. तर बाबासाहेबांनी त्यावेळेला ठरवलं की मूकनायक या वृत्तपत्राची जाहिरात केसरी जर छापत नसेल तर या दबलेल्या पिचलेल्या लोकांचं जे दुखणं आहे ते दुखणं हे इतर वृत्तपत्र कधीही छापणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी 31 जानेवारी 1920 साली हे मूकनायक जे वृत्तपत्र आहे ते छापलं गेलं. आणि त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून या दबलेल्या पिचलेल्या लोकांचं जे दुखणं आहे ते दुखणं त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजापुढे आणलं. ॲडव्होकेट सोनवणे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळेला जो समाज होता तो कमी शिकलेला होता, परंतु कमी शिकलेला जरी असला तर बाबासाहेबाची जी चळवळ घराघरापर्यंत गेलेली होती. आणि जी चळवळ हे जे दुखणं आहे ते दुखणं अगोदरच त्यांनी ते दुखणं उमजलेलं होतं. परंतु वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या काळी बाबासाहेबांचं हे वृत्तपत्र जेव्हा छापलं गेलं त्यावेळेला चौकामध्ये तांड्यामध्ये समाजामध्ये एका चौकामध्ये बसून एखादा शिकलेला जो व्यक्ती आहे हे वृत्तपत्र घ्यायचा आणि त्या जमलेल्या समाजाला ते वृत्तपत्र वाचून दाखवायचा. जे वेदना आहेत त्या वेदना त्या ठिकाणी समाजाला त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून स्पष्टीकरण करून द्यायचा. अशा प्रकारचं हे जे दुखणं आहे हे वृत्तपत्र प्रत्येक घराघरामध्ये गेलं, चौकामध्ये गेलं, समाजामध्ये गेलं. आणि हे जे सगळं दुखणं आहे ते सगळं दुखणं या मूकनायकच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सर्व दूर गेलं. आणि जरी अशिक्षित समाज असला तरी जो शिकलेला माणूस आहे तो शिकलेला माणूस ह्या सर्वांना त्या वृत्तपत्राचं स्पष्टीकरण करत होता. अशा प्रकारे मूकनायकच्या माध्यमातून बाबासाहेबांनी मुका असलेला समाज बोलता करण्याचं काम या ठिकाणी मूकनायकच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहिजे. अर्थाने दादाने सांगितलं की केसरी हे वृत्तपत्र त्यावेळेस होतं आणि केसरी वृत्तपत्र असताना बाबासाहेबांनी मूकनायक सुरू करत असताना त्याचे विज्ञापन त्याला आपण म्हणू, जाहिरात म्हणू की मूकनायक हे पाक्षिक येतंय याची जाहिरात केसरीमध्ये छापण्यासाठी दिली. परंतु ती जाहिरात त्यांनी लावली नाही. जर जाहिरात लावत नसतील तर बातमी काय लावणार हा प्रश्न आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी बाबासाहेबांना मूकनायकची सुरुवात करावी लागली. मी आपल्या या पॅनलमध्ये जे तरुण कार्यकर्ते आहेत, उद्याचं भविष्य आहे, त्यांच्याकडे मी येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस पत्रकारितेची सुरुवात केली त्यावेळेस बाबासाहेबांचं अवघं वय हे 29 वय होतं. म्हणजे ते संपादक होते. त्यांनी मूकनायक काढला, 29व्या वर्षी काढला. हे आपले जे तरुण आहेत त्याच्यामध्ये सुमितजी साबळे आहेत. सुमितजी, या मूकनायकच्या संदर्भात एकंदरीत काय सांगा? सर्वप्रथम मूकनायक याबद्दल बोलण्यापूर्वी वृत्तपत्र याबद्दलचं गांभीर्य आपल्या सर्वांना समजणं गरजेचं आहे. वृत्तपत्र समाजाच्या सर्व गोष्टींवरती बोलणारं पत्र असं वृत्तपत्राचं एक विशेष महत्व आहे. भारत देशामध्ये सुरुवातीपासूनच वर्णव्यवस्था असल्यामुळे या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकावरती वर्णव्यवस्थेचा प्रभाव आहे आणि तो प्रभाव आजपर्यंत आपल्याला दिसत आहे. जे आज अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्यावरती बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये कुठलीही वाच्यता फुटत नाही, कुठेही बातम्या लागत नाहीत. हे आजपर्यंत वास्तव आहे आणि हे संस्कार ते पूर्वीपासूनच त्या वर्णव्यवस्थेमुळे आलेले आहेत.
आणि या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य बाबासाहेबांना सुरुवातीपासूनच असल्यामुळं बाबासाहेबांचे जे टप्पे होते सुरुवातीच्या काळामध्ये समाज सुधारणेचे आणि धर्मांतराचे असे दोन वेगळे टप्पे, तर त्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बाबासाहेबांना सुरुवातीच्या चळवळ सुरू करताना सर्व गोष्टी जवळ अनुभवल्यामुळे त्यांना नितांत गरज भासली, ती म्हणजे आपल्या वृत्तपत्राची, आणि त्याचं नाव मुख्य लोकांना बोलकं करण्यासाठी मूकनायक असं त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं होतं. आपल्या सोबत दुसरे आपले तरुण रोहित एकमल्ले आहेत. रोहित, काय सांगशील? काय तुला मूकनायकला 102 वर्ष पूर्ण होत आहेत, काय तुझ्या मनामध्ये भावना आहे? पहिल्यांदा तर तुम्ही सर्वांना प्रश्न विचारला की मूकनायक का सुरू केलं बाबासाहेबांनी, तर मला असं वाटतं की त्या वृत्तपत्राच्या नावावरूनच आपल्याला समजतं की बाबासाहेबांनी हे मूकनायक पत्र का सुरू केलं. म्हणजे हजारो वर्षापासून जे मुक्या पाण्याने जो अन्याय सहन करत होते, जे आपले दलित शोषित जे माणसं होती, आणि त्या अन्याय जो मुक्या पाण्याने सहन करत होती, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि वाचा फोडण्यासाठी एका नायकाची गरज होती. आणि त्यामुळं बाबासाहेबांनी प्रथम मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं. आपण जर पाहिलं तर त्या काळी काही मराठी वृत्तपत्र होते, जसे केसरी, आता दादांनी सांगितलं, परंतु बाबासाहेबांनी पहिल्या जो मूकनायकाचा पहिला जो अंक होता त्यामध्ये बाबासाहेबांनी मनोगत ह्यामध्ये एक लेख लिहिला होता. त्यामध्ये बाबासाहेब म्हणले की जो आजचा आपण जी पत्रकारिता बघतो ती एका विशिष्ट वर्गाकडे गेलेली आहे किंवा विशिष्ट वर्गाच्या कल्याणासाठी ती काम करते. आणि त्याचं उदाहरण दादांनी दिलं की मूकनायक जेव्हा बाबासाहेबांनी काढला, त्या मूकनायकाची प्रसारणा सर्वसामान्य माणसांपर्यंत जाण्यासाठी जेव्हा बाबासाहेबांनी केसरीमध्ये मूकनायकाची जाहिरात छापण्यासाठी एक पत्र पाठवलं, आणि त्या पत्रासोबत त्या जाहिरातीचा जेवढा काही फी असते, तशी 3 रुपये फी त्या काळी होती, तर ती 3 रुपये फी देखील बाबासाहेबांनी त्या पत्रासोबत पाठवली होती. पण त्या काळी जे लोकमान्य टिळक होते ते फी आणि पत्र दोन्ही बाबासाहेबांना माघारी पाठवलं. त्यावरून आपण एक म्हणजे विचार करू शकतो की आपण पैसे देऊन, त्यांचे फी देऊन, पैसे देऊन पण आपल्या साधी जाहिरात सुद्धा होत नाही, तर अन्याय अत्याचाराचे वाचन पडण्याची गोष्ट लांबची आहे. त्यामुळे बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने वाटलं असेल की बाबासाहेबांपुढे अजून एक गोष्ट की बाबासाहेबांपुढे ध्येय होती, उद्दिष्ट होती, आणि बाबासाहेबांपुढे चळवळ होती. आणि बाबासाहेबांना असं वाटत होते की जर आपल्या चळवळीला जर वृत्तपत्र नसेल तर ती, आता सरांनी सांगितलं की ती पंख नसलेल्या पक्षासारखी असते. त्यामुळं बाबासाहेबांनी त्या चळवळीचे खरं उडण्यात, बाबासाहेबांची जी चळवळीची खरी भरारी घेतली तर ती ह्या मला वाटते मूकनायकाच्या माध्यमातून घेतली असते. बाबासाहेबांचे अग्रलेख असायचे त्याच्यामध्ये. बाबासाहेब जरी परदेशामध्ये शिक्षण घेत असले, उच्च शिक्षण घेत असले, तरी त्याच्यातूनही वेळ काढून ते अग्रलेख लिहायचे. काही वेळेसच्या ज्या बातम्या असायच्या, म्हणजे वृत्तपत्र, मतपत्र त्याच्यामध्ये ज्या असायचे, त्या स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेल्या असायच्या. त्या अग्रलेखांच्या संदर्भात सर, चंदन शिवे सर, त्या अग्रलेखांच्या संदर्भात तुम्ही काय सांगा? तसं तर बाबासाहेबांच्या वृत्तपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लेखन असायचं, वेगवेगळी सदर असायची. आणि बाबासाहेबांच्या काळामध्ये बाबासाहेबांनी वर्तमानपत्र चालू केल्यानंतर एखादा पैसे देऊन संपादक ठेवावा, टाईपरायटर ठेवावा, अशा प्रकारची परिस्थिती असायची. त्यामुळं त्या वर्तमानपत्रातले 24 स्तंभ एकट्या बाबासाहेबाला 24 तास रात्र बसून त्या ठिकाणी ते लिहावं लागायचे. अफाट प्रचंड लिखाण करावं लागायचं. बाबासाहेब अग्रलेखाचे विषय निवडत असताना सुद्धा मनोरंजन करणे, प्रचार करणे, प्रसार करणे नाही, तर व्यवस्थेवर घाव घालणे आणि त्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन निर्माण करणे, हा बाबासाहेबांच्या अग्रलेखाचा प्रामुख्यानं उद्देश किंवा विषय आहे. अग्रलेखाच्या माध्यमातून बाबासाहेब विषय मांडत असताना बाबासाहेबांच्या लेखनाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य होतं की बाबासाहेबांच्या अग्रलेखामध्ये आक्रमकता असायची पण विध्वंसता नसायची. बाबासाहेबाला बदल अपेक्षित आहे, नायनाट अपेक्षित नव्हता. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या अग्रलेखाच्या माध्यमातून जेही लिखाण केलं ते राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने असलं पाहिजे, देशभक्तीनं प्रेरित असलं पाहिजे आणि समस्त बहुजनाला, सर्व भारतीयांना न्याय देण्याच्या दिशेने असलं पाहिजे, असंच बाबासाहेबांचं लेखन त्या ठिकाणी असायचं. आणि म्हणून बाबासाहेबांनी टीका करण्यापेक्षा प्रबोधन हा त्यांचा हेतू असायचा. म्हणून बाबासाहेब नेहमी दोन्ही बाजू मांडत असताना
दोन्ही बाजूचा विचार करून त्यातून योग्य काय, असत्य काय, सत्य काय, या गोष्टी बाबासाहेब त्या अग्रलेखाच्या माध्यमातून बाबासाहेब मांडायचे. बाबासाहेब अग्रलेख मांडत असताना त्या काळामध्ये सुद्धा पत्रकारांना ज्या प्रकारे आजची परिस्थिती आहे, जी आजची प्रकारची परिस्थिती आहे की 40 कोटी आपल्या देशामध्ये दारिद्र्यशाखाली लोक आहेत, पण त्या 40 कोटी लोकांचा कधी अग्रलेख या ठिकाणी आपल्याकडे होत नाही. 50% लोक असे आहेत की ज्यांना 100% कॅलरीचं अन्न मिळत नाही, पण त्यांचा अग्रलेख कधी आपल्या वर्तमानपत्रामध्ये केला जात नाही. लाखो करोडो कुपोषित बालक आहेत, त्यांच्याविषयीचा कधी अग्रलेख या ठिकाणी केला जात नाही. अग्रलेख लिहित असताना सुद्धा अशा प्रकारची एक विशाल व्यापकता आजही नाही, पण ती विशाल व्यापकता त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या समोर होती. आणि त्या विशाल व्यापकतेच्या माध्यमातून बाबासाहेब त्या काळामध्ये जे मांडायचे, जे लिहायचे, ते खऱ्या अर्थानं या सर्व भारतीयांसाठी एक प्रकारचं आदर्श होत असायचं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये एक पत्रकार म्हणून जे जगाने त्यांना खऱ्या अर्थानं आतापर्यंत झाकून ठेवलेलं आहे, ते पत्रकार म्हणून जर पुढे आले तर भारतीय पत्रकारितेमध्ये एक चमत्कार घडेल साहेब. आणि भारतीय पत्रकारांना एक आदर्श मिळेल की पत्रकारिता का करायची, कशासाठी करायची आणि कशी करायची, आणि ती बाबासाहेबांनी कशी केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांचे अग्रलेख हे माणसाच्या मनाचा ठाव घेणारे असायचे, गरिबाच्या झोपडीचा ठाव घेणारे असायचे. बाबासाहेबांचे अग्रलेख हे गरिबाच्या वेदनेचं एक प्रतिनिधित्व या ठिकाणी असायचं. बाबासाहेबांचे अग्रलेख या ठिकाणी मोजक्या शब्दामध्ये पण मार्मिकपणे मांडलेले असायचे. आणि बाबासाहेबांचे अग्रलेख खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की बाबासाहेबांचे 21-23 खंड प्रकाशित झालेले आहेत. बाबासाहेबांच्या अग्रलेखावर एखादा खंड प्रकाशित आता होणं अपेक्षित आहे. आणि हे अग्रलेख सुद्धा या देशाला दिशादर्शक आहे. तेव्हा अग्रलेखाच्या दिशेनं बाबासाहेबांचा विचार केला तर ते खूप मोठं मार्गदर्शक देशाकरता लिखाण आहे साहेब. त्यामुळं ते अग्रलेख सुद्धा तरुणांनी वाचावं आणि त्या दृष्टीनं पत्रकार सुद्धा वाटचाल करावी, अशाच प्रकारचं ते आहे असं एवढे सांगू. ऍडव्होकेट शिलवंत साहेब आहे. शिलवंत साहेब, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. 75 वर्ष पूर्ण होत आहेत स्वातंत्र्य मिळून. बाबासाहेबांची पत्रकारिता, बाबासाहेबांच्या पत्रकारितेतून अग्रलेखातून दिलेले जनतेला संदेश आणि आजचा अमृत महोत्सव काय सांगा? अमृत महोत्सवाबद्दल सांगायचं झालं तर 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, 15 ऑगस्ट 1947, आणि त्यामुळे आपण तो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो. पण तसं जर विचार केला तर सर्व बहुजन समाजाला जे स्वातंत्र्य मिळाले त्याच्या वेळेस ही भारतीय राज्यघटना अंमलात आली 1950. त्यावेळेस खरं स्वातंत्र्य. बाबासाहेबांची पत्रकारिता जर पाहिली तर आताच्या पत्रकारितेत माणसाने सांगितल्याप्रमाणे 10% सुद्धा पत्रकार तशी पत्रकारिता करत नाही. अमृत महोत्सव साजरा होत असताना एका बाजूला आपण पाहतो की मागासवर्गीय समाज असेल, दलित वर्ग असेल किंवा महिला असतील, बालक असतील, यांच्यावरती जे होणारे अन्याय आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते त्यांना रस्त्यावर उतरावं लागते. आता हे जे होणाऱ्या घटना आहेत ह्या पहिला जे जागरूक पत्रकार असतात त्यांना ह्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्यांनी लगेच त्या पत्रकारितेच्या त्यांच्या ह्याच्यातून ते मांडणं गरजेचं. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे 75 ह्या अमृत महोत्सवानिमित्त बाबासाहेबांचा काय उद्देश होता, संविधान निर्माते बाबासाहेब आणि 75वा अमृत महोत्सव, ह्याच्यात काय फरक दिसतोय की समता प्रस्थापित झाली नाही, बंधुत्व प्रस्थापित झालेला आहे? समता बंधुता प्रस्थापित जर झाली असती तर अशी अन्याय अत्याचार गोष्टीच राहिला नसता. बाबासाहेबांनी जे आता हे जर पाहिलं आपण एक मिनिट प्रस्तावना जी आहे या प्रस्तावनेतच काही सांगितलेलं आहे की सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय आणि विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनांचे स्वातंत्र्य, हे जे न्याय आणि स्वातंत्र्य आहे ते 100% मिळालं नाही आता कुणालाही. म्हणजे जे पिछला वर्ग आहे, दलित वर्ग आहे, त्यांना 100% मिळालेलं नाही. मग ह्याच्यासाठी प्रशासन यांनी किती अंमलबजावणी केली, त्याच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मार्गदर्शक तत्त्वे जे दिलेले आहेत त्याच्यातून जे ह्या लोकांसाठी जे काम केलं पाहिजे शासनाने ते किती टक्के दुर्बल घटकांसाठी ते केलेलं दिसून येत नाही. आणि अशा गोष्टी असताना मग पत्रकारांनी त्याच्यावरती आपली प्रकटपणे बाजू मांडणं गरजेचं आहे. म्हणजे बाबासाहेबांना जे शोध पत्रकारिता ह्या गोष्टीची गरज होती. आताच्या काळात आपण बघतो की आता इथं बऱ्यापैकी सगळी ग्रामीण पत्रकारिता करणारे सगळे पत्रकार बांधव आहेत. शहरी पत्रकारिता वेगळी, ग्रामीण पत्रकारिता वेगळी. आणि त्या ग्रामीण पत्रकारिता करत असताना ग्रामीण भागातल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या शासन दरबारी पोहोचल्या पाहिजेत. कशातून तर या पत्रकारितेतून जे शासनाच्या ज्या काही
सुविधा असतील, योजना असतील, त्या आपण बघतोय की प्रकारांनीच लोकांना त्या मिळतात. पण या पत्रकारांनी जर त्याच्यावरती जर काम केलं तर त्या घरोघरी गरिबांना ज्यांना मिळत नाही त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचल्या. ग्रामीण पत्रकारितेच्या भागातून शहरी पत्रकारितेमध्ये तिथले वेगळे प्रश्न असतात, तिथले प्रश्न वेगळे असतात. त्या पद्धतीने पत्रकारितांनी पत्रकार केली पाहिजे. नाहीतर आपण बघतोय की पत्रकार जे आहेत की हाडामासाचे पत्रकार म्हणतो आपण, की असे क्वचित बोटा मोजणे इतके असतात की पत्रकारांनी वाचन चांगले केले पाहिजे, लिखाण चांगले केले पाहिजे. त्याच्यातून आपण पूर्वीचे, मी आता 7वी 8वीला असायचो त्यावेळेस जे पत्र आम्ही वर्तमानपत्र वाचायचो त्यावेळेसचा म्हणजे दर्जा वर्तमानपत्राचा त्यावेळेस आज जर आपण एखादी बातमी वाचली तर टायटल वाचलं तर त्याच्या अनुषंगाने दुसरी बातमी कधी येणार आहे याच्यावर विचार करावा लागायचा. पण आता काय होते, आता राजकीय कार्यकर्ते असतील त्यांच्यावर जरी आता आरोप केले सर तरी सुद्धा ते घाबरत नाहीये. म्हणून असे प्रश्नाला बगल देऊन वेगळ्या प्रश्न त्याच्यामध्ये मांडणी केली जात आहे. आपल्या सोबत इथं लंकेश्वर जे आहेत, लंकेश्वर जे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे, या अमृत महोत्सवानिमित्त बाबासाहेबांची पत्रकारिता आणि अमृत महोत्सव असा आपला विषय आहे. काय सांगाल याच्याबद्दल? आजच्या या सत्रामध्ये मूकनायक बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या वृत्तपत्रास 102 वर्ष निर्माण झाली. आता आपण संपन्न करत आहोत तो कार्यक्रम. तर दलित कविता हा एक आपल्या अस्मितेचा सर्वात मोठा अभिव्यक्तीचा आपल्या फुंकार आहे. तर दलित पॅन्थरचे जे संस्थापक होते त्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि 102 वर्ष याच्या संदर्भात काय सांगाल? मला तेच सांगायचं आहे. हे जे आहे ते छोटीशी कविता आहे. त्या कवितेला मी सुरुवात करतो. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचं नाकारलंस तेव्हा खास खळग्याने तुझं स्वागत केलं. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास बहिष्कृत भारत. तू फुंकलेस रणशिंग अघात ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामाच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे त्यांना 14 तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावेत. तुझे शब्द असे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गोळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्याच्या संगीनी व्हाव्यात. तुझ्या डरकाळीने हदरला आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता 14 तळ्याला आग लागली. आज 50 वर्षाने अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेताय. बिगुल प्रतीक्षा करतोय. 14 तळ्याचं पाणी तेही आता थंड झाले. 14 तळ्याचं पाणी तेही आता थंड झाले. तर जसं आता गीते साहेबांनी प्रश्न विचारला की स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि मूकनायक. आता मूकनायकाचा जो कालावधी आहे, जसं मान्य वक्त्यांनी सांगितलं, मूकनायकाचा जो कालावधी आहे तो बाबासाहेबांनी आता बघा 27व्या वर्षी अॅनिलेशन ऑफ कास्ट लिहिलेला आहे. 29व्या वर्षी हे निर्माण केलेलं आहे. हा एक यंग आणि डायनामिक आंबेडकर आपल्या समोर उभा राहताना दिसतात की ज्यांना ह्या देशाचं, आपल्या समाजाचं, बहिष्कृत भारताचं भवितव्य ज्यांना घडवायचं आहे. परदेशामध्ये जात असताना निकोलस बेवर्ले या पत्रकारांनी बाबासाहेबांना विचारलं की आंबेडकर तुम्ही एवढं निर्माण केलंय, तुम्ही कविता केली का नाही? तर बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्य हिंदुस्थानात जन्मलेला एक अस्पृश्य जातीतला मुलगा आज ह्या देशाचं भवितव्य घडवायला निघालाय. ह्याच्यासारखं पोएटिक काय आहे, ह्याच्यासारखं काव्यात्मक काय आहे? तर बाबासाहेबांच्या तोंडातून पडणारे शब्द पिस्तुलासारखे आहेत असं निकोलस बेवर्लेने म्हटलेलं आहे. आणि ते यंग अँड डायनामिक आंबेडकर 1920 ज्यावेळेस मूकनायकाची स्थापना करतात, महाराष्ट्राचं सामाजिक भवितव्य ज्यांनी निर्माण केलं त्या छत्रपती शाहूजी महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केली आणि मूकनायक निर्माण केलं. मूकनायक ज्या समाजाचा नायक बोलायला उभा राहतो हा एक ग्राफ आहे बाबासाहेबांच्या. किंवा जसं आता गुरुजींनी सांगितलं, त्याला बाबासाहेबांची पत्रकारिता म्हणण्यापेक्षा आंबेडकरी चळवळीची पत्रकारिता जी 102 वर्षापूर्वी निर्माण झाली तो काळ आहे. मूकनायकापासून बहिष्कृत भारतापर्यंत जाणार
मूकनायक जी सुरुवात झालेली आहे त्यातून बाबासाहेब पुढे जाऊन जनता चालवतात, जनता चालवलं, समता चालवलं, बहिष्कृत भारत चालवलं आणि शेवटचा प्रवास कुठपर्यंत आहे तर प्रबुद्ध भारताकडे वाटचाल करण्यापर्यंत बाबासाहेबांचा प्रवास आहे. मूकनायक ते प्रबुद्ध भारत हा एक ग्राफ आहे. ज्यावेळेस भारतामध्ये पत्रकारितेच्यामध्ये बाबासाहेब आले की त्यांना जसं सांगितलं मान्यवर वक्त्यांनी की बाबा पक्षाला जसं पंख नसल्यावर त्याची अवस्था होते, चळवळ गतिमान होत नाही, चळवळीला दिशा मिळत नाही, चळवळीचे गती नियम आपल्या हाताशी लागत नाहीत आणि तर तेच असण्यासाठी आपल्या एका पत्रकाची गरज आहे. आणि मग ती पत्रक ज्यावेळेस ते निर्माण केलं, मूकनायक निर्माण केलं, तर त्यावेळेस ह्या पत्रातून काळ असा आहे की भारतामध्ये गांधीजी लिहितात, गांधीजीचं पत्रक आहे. काळ असा आहे की मोहम्मद अली जिनाचं पत्रक आहे आणि हे पत्रक मुख्य प्रवाहातल्या राजकारणामध्ये बाबासाहेब यांनाच प्रतिबंध करत आहे. जसं जय भीम चित्रपटामध्ये जय भीम चित्रपटाचा जो नायक आहे त्या नायकाला उच्च वर्ण जातीय वकील म्हणतो की तुम्ही व्हेरी गुड, यू हॅव डन व्हेरी गुड, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रतिवाद केला. त्यावेळेस तो वकील म्हणतो की माझं काहीतरी चुकतंय. ज्या वेळेस आंबेडकर पत्रकारी बाबासाहेब लिहित होते आणि इतर पत्रकार बाबासाहेबांची स्तुती करत होते त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की माझं काहीतरी चुकतंय पत्रकारितेमध्ये. इतकं बाबासाहेबांनी जसं आता सांगितलं जी सुरुवात केलेली आहे सायमन कमिशनच्या समोर ज्यावेळेस हे दिलेलं आहे त्यावेळेस त्यांनी जो मेमोरंडम दिलेला आहे, 2 वेळेचा मेमोरंडम त्यांचा फार महत्वाचा आहे. त्या मेमोरंडम मध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की ते ज्या डबक चाळीमध्ये राहत होते त्या डबक चाळीच्या परिसरामध्ये बाबासाहेबांनी स्वतः 224 धाराचा अभ्यास केला आणि शहरी जीवनातील जी जातीय विषमता आहे, दलित कामगारांना तोंडात धागा घेतल्यानंतर मुंबईच्या कापड गिरण्यामध्ये कसा विटाळ केला जात होता इथपर्यंत बाबासाहेबांनी सूक्ष्मपणे लिहिलेला आहे. हा एक 100 वर्षाचा प्रवास आहे. गीते साहेब 100 वर्षाच्या प्रवासामध्ये आज आपण कुठपर्यंत आलेलो आहे, समाज माध्यमातून आज आपण रोज लिहितो. आज आपल्याकडे आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये किंवा दलित आदिवासी पत्रकारिता कुठं आहे असा प्रश्न जर निर्माण झाला तर आपल्याकडे पत्रकच नाही. जसं त्यांनी सुरुवातीला सांगितलं की संसाधन निर्माण करण्याची गरज आहे, संस्था निर्माण करण्याची आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये 5 पत्रकं 6 पत्रकं चालवली, पण आज आपल्याकडे साधी युट्यूब चॅनल नाही. माझ्या माहितीमध्ये आपल्या चळवळीचे 10 युट्यूब चॅनल असे आहे. उदाहरणार्थ नॅशनल दस्तक चॅनल आहे. नॅशनल दस्तक चॅनल त्याचे 35 लाख सबस्क्रायबर आता आहे. लंकेश्वर साहेब 75व्या अमृत महोत्सवानिमित्त आपण अजून तितकं प्रबळ झालेलो नाही असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे या 75 वर्षामध्ये 100 वर्षानंतर जरी आपली परिस्थिती असेल तर कठीण आहे. अशी परिस्थिती जशी पूर्वी होती त्याच्याही पेक्षा अवघड परिस्थिती आहे की काय असा आभास किंवा भास झाल्याशिवाय राहत नाही. मी प्रकाश काले साहेब बाबासाहेबांची पत्रकारिता मूकनायक पासून सुरू झाली आणि ती नंतर मग वेगवेगळ्या नावाने ती पुढे आली. त्याच्याबद्दल काय सांगा? त्याच्याबद्दल बऱ्याच वक्त्याने सांगितलेलं आहे, पण तुम्ही जी मगाशी म्हणला 75 वर्षाचं औचित्य थोडक्यात असं आहे की इंग्रजांनी किती वर्ष राज्य केलं भारतावर? 150 वर्ष. आणि मुस्लिमांनी किती वर्ष राज्य केलं? 650 वर्ष. 650 वर्ष मुस्लिमांचं अख्ख्या भारतामध्ये राज्य असताना त्या सरकारविरुद्ध किंवा त्या शासन यंत्रणेविरुद्ध इथली जनता उठली नाही. एखादा दुसरा शिवाजी महाराज राणा प्रताप आपण सोडले तर कोणी मुस्लिम राज्यकर्त्यांना विरोध केला नाही. मग इंग्रज राज्यकर्त्यांना तेवढा टोकाचा विरोध का झाला? तो एवढ्यासाठी झाला की मुस्लिमांनी जरी या भारतावर राज्य केलं असलं तरी त्यांनी धर्मात टवाळडबळ केलेली होती आणि ब्रिटिशांनी भारतावर राज्य करताच
इथल्या धर्मामध्ये ढवळ केली, जसं की सतीची प्रथा त्यांनी बंद पाडली. मुस्लिमांच्या राजवटीत कधीही अस्पृश्य मुलगा शाळेत जात नव्हता. बाबासाहेबांना ती संधी मिळाली, बाबासाहेबांनी त्या संधीचं सोनं केलं. आज आपल्याला संधी मिळते, आपली मुलं शेण करतात, हा भाग वेगळा. पण शाळेच्या बाहेर का बसून बाबासाहेबांना शिक्षण घेता आलं, ती संधी मिळाली. याचा अर्थ असा आहे की बाबासाहेबांनी, जर आपण मग नायकाचं बघितलं तर एक वाक्य त्यामध्ये आहे की स्वराज्याची सर स्वराज्याला नाही. मग आता ह्याच्यावरनं तुम्ही सुराज्याची सर स्वराज्याला नाही, स्वराज्याला नव्हे. पण नेमकं काय अभिप्रेत बाबासाहेबाला स्वराज्य आणि स्वराज्य याच्यामध्ये नेमकं तफावत काय बाबासाहेबांना अभिप्रेत होतं, हाही मोठा महत्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, आता मी ह्याच्याकडे येतो, मुकनाईककडे येतो. बाबासाहेबांनी त्या वृत्तपत्रात वाचकाचं सगळं म्हणजे पत्रव्यवहार, शेरा पागोटे असं असे अनेक सगळं केले. पण मी जेव्हा काल आता काय बोलायचं, कारण ही रोज रोज बोलायचा प्रसंग नसतो, त्याच्यामुळे मी म्हटलं काय बोलायचं, मग अभ्यास हा, तेव्हा मला एक सदर म्हणजे आजही ते लागू होतं. त्यात असं सदर होतं की बहिष्कृताच्या नावावर जगणारे गावगुंड, बहिष्कृताच्या नावावर चालणारे गुंड, बहिष्कृतांच्या नावावर जगणारे गुंड, जगणारे किंवा चालणारे गुंड. मग ते आजही बहिष्कृत, ते त्या काळातला शब्द होता. आज एससी म्हणू, आंबेडकरी समाज म्हणू, दलित समाज म्हणू, असे पण काय आहेत असं मला वाटतं. पक्ष बरं का, आपली ही चळवळ आहे, तुमची दलितांना न्याय म्हणून देणाऱ्या संघटना म्हणत नाही, राजकीय पक्ष हे म्हणजे ते बाबासाहेबांचं ते विधान आजही तेवढ्याच ह्याच्यामध्ये लागू होतं असं काळे साहेबांचं म्हणणं आहे. आपण चर्चा ऐकतोय, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं करून ठेवलंय असं आपण म्हणतो. दिशा दाखवलेली आहे, कशी मुवमेंट पुढे घेऊन जायचं हे सांगितलेलं आहे, कशा प्रकारे घेऊन जायचं हे सांगितलेलं आहे. तर महत्वाच्या प्रश्नाकडे आपण वळूया की पाठीमागच्या एक 25-30 वर्षापूर्वी जर टीव्ही मध्ये चुकून एखादी तथागत गौतम बुद्धांची, महात्मा फुलेंची, शिवाजी महाराजांची मूर्ती, फोटो बाबासाहेबांचा दिसला तरी आपल्याला खूप छान वाटायचं. आपण अख्खा चित्रपट बघून काढायचो, अख्खी जाहिरात बघून काढायचो. बघा की तिथं आपल्याला ते दिसलं, आपल्या महापुरुषांचं दिसलं, महापुरुषांचे विचार दिसले, एखादा सुविचार दिसला. असा आपली परिस्थिती असताना आज सोशल मीडियाचं हे युग आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक लाईव्ह, अनेक माध्यमं आपल्यापाशी खुली आहेत. एवढी खुली माध्यमं असताना आपल्याला सक्सेस का मिळत नाही, आपण यशस्वी का होत नाही, आणि यशस्वी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही पत्रकारिता केली, त्यांचं उच्च शिक्षण चालू ठेवलं, उच्च शिक्षण चालू ठेवून हे सगळे अग्रलेख आणि वेगवेगळी सदरं लिहिली, दिशादर्शक अशी पत्रकारिता केली, टिकवली. मग आज सोशल मीडियाच्या युगामध्ये आपल्या पुढं आपण कसं गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे जेणेकरून ह्या चळवळी यशाच्या शिखरावरती जातील. मी चंदन शिवे सरांना विचारतो की काय सांगाल सर याच्याबद्दल. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी एक प्रभावी वाक्य बोलतात की तुम्ही किती पाऊल पुढे गेलेला आहात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते खूप महत्वाचं आहे. कोणतंही काम करत असताना तुमची दिशा अगोदर ठरणं महत्वाचं आहे. दिशाहीन काम हे निश्चित संकटामध्ये घेऊन जात असतं, आणि दिशा ठरवून केलेलं काम हे निश्चित देशापर्यंत घेऊन जात असतं. त्या वाक्यावरून सुद्धा आपण सोशल मीडियावरती काय करावं, कशा पद्धतीने जावं, हा एव्हिडन्स किंवा आपले मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं. खरं तर सोशल मीडिया
हा विस्थापितांचा मीडिया आहे आणि दुसरा मीडिया हा प्रस्थापितांचा मीडिया आहे. सोशल मीडिया शोषित, पीडित, गरीब सर्वांना, प्रस्थापित आणि विस्थापित असा 2 प्रकारचा मीडिया आहे. हा विस्थापितांचा मीडिया आहे. प्रस्थापिताच्या मीडियामध्ये ज्यांना कधीच स्थान मिळालं नाही हजारो वर्षापासून, त्या लोकांच्या हातामध्ये आलेला मीडिया म्हणजे हा सोशल मीडिया, विस्थापितांचा मीडिया आहे. आणि मग हे पण विस्थापितांच्या मीडियाचा वापर करताना एक तर ध्येय असलं पाहिजे, अचूकता असली पाहिजे आणि योग्य दिशेने लिखाण असलं पाहिजे. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. दुसरंही महत्वाचं आहे, दुधारी शस्त्र आहे. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही भाषण करायचो, स्टेजवरती 2 तास बोलायचो, लोक टाळ्या वाजवायचे, घरी निघून जायचो. गेल्यानंतर आम्हाला माहित नसतं आम्ही काय काय बोललो आहे सगळे 100% किंवा ते ऐकणाऱ्याला माहित नसतं की ती काय त्याने ऐकलंय. त्यातल्या 10-12 ज्यांच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, प्रत्येकाला वेगवेगळ्या पटल्या ऐकल्या असतात. पण सोशल मीडिया हे दुहेरी शस्त्र असं आहे की तुम्ही जे बोलता, तुम्ही जे लिहिता, हे चिरकाळ त्याच्यावरती टिकते. जर ते योग्य नसेल तर तुमच्या अंगावर येऊ शकतं, ते तुमच्यासाठी घातक ठरू शकतं, तुमच्या चळवळीकरता घातक ठरू शकतं, ते तुमच्या कायद्याच्या भुलभुलामध्ये तुम्हाला अडकवण्याकरता घातक ठरू शकतं. म्हणून सोशल मीडिया म्हणजे कुणी उठून काही लिहावं आणि कुणी उठून काही टाकावं अशा प्रकारचा मीडिया आहे. असं जर कोण समजत असेल तर कदाचित भविष्य काळामध्ये त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याकरता अतिशय शांत बुद्धीनं, अचूकपणे, योग्य दिशेने जर वापर केला तर निश्चित आपण परिणामाच्या दिशेनं वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकर नेहमी आपल्याला सांगायचे कि कौन कहता है आकाश में छेद नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो या. कोणतेही काम अशक्य नाही, फक्त ते काम करण्यासाठी तुमच्यात ती जी ऊर्जा आहे, उर्मी आहे, ती उर्मी योग्य असली पाहिजे. त्या दिशेने तुम्ही टाकलेलं ते पाऊल असलं पाहिजे तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी ते काम चांगल्या प्रकारे करू शकता. आज आपण सोशल मीडियाचा वापर बघत असताना मला असं जाणवतंय की सोशल मीडियाचा वापर मनोरंजनाकरता केला जातो. सोशल मीडियाचा वापर चुकीच्या गोष्टी करता केला जातो. आज आपल्या तरुणाच्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. मला वाटतं हा मोबाईल नाही, एक चॅनल आहे. तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये एक चॅनल आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये एक वर्तमानपत्र आहे. त्या वर्तमानपत्रात तुम्ही काय बघायचं, काय लिहायचं, काय शेअर करायचं, काय फॉरवर्ड करायचं, हे तुम्ही तुमच्या त्या मोबाईलचे, तुम्ही त्या सोशल मीडियाचे संपादक आहात. आणि म्हणून या संपादकाची जबाबदारी किती मोठी आहे ही बाबासाहेबांचं संपादकीय वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते. आणि म्हणून हा सोशल मीडिया हा आपल्या सर्वांना मिळालेला प्रचंड मोठा हत्यार आहे. पूर्वीच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस सामाजिक भूमिका घ्यायचे त्या वेळेचा प्रस्थापित मीडिया त्यांची भूमिका चुकीच्या पद्धतीने सांगायचं. बाबासाहेबांनी गोलमेज परिषद समोर ज्यावेळेस आपले हक्क अधिकार मांडले त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणजे इंग्रजाचे नाही अशा प्रकारचा प्रचार त्या काळच्या मीडियाने केला. का त्यावेळेस आपल्याला मीडिया नव्हता. जर त्या काळात आपल्याकडे सोशल मीडिया असता तर आपण तो प्रचार हाणून पाडला असता. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. या सगळ्या लोकांनी, या पत्रकारांनी, त्या काळच्या मीडियाने बाबासाहेब आंबेडकर अखंड देशाचं विभाजन करा निघालेले आहेत, हिंदू धर्म व्यवस्थेचं विभाजन करा निघालेले आहेत, भारत देशामध्ये धुपळीपाडा निघालेले आहेत, अशा प्रकारचे अग्रलेख लिहून, मोठमोठ्या बातम्यांचे मथळे लिहून बाबासाहेबांचा मूळ उद्देश जो होता हक्क अधिकार मिळवून देण्याचा, या देशातल्या शोषित पीडित प्रवाहाला मुख्य प्रवाहात आणण्याचा जो विचार होता त्या विचाराला डायव्हर्ट करण्याचा किंवा कलंकित करण्याचं काम त्या काळच्या प्रस्थापित मीडियाने केलेलं आहे, पत्रकारांनी केलेलं आहे. त्या काळात आपल्याकडे सोशल मीडिया नव्हता. मला हे सांगायचं, सोशल मीडिया आज आपल्याकडे सोशल मीडिया आहे. आज आपण दक्षता घेतली पाहिजे की आपला एखादा नेता, आपला एखादा कार्यकर्ता, आपला महामानवाचा एखादा विचार जर कोण विद्रुपीकरण करत असेल, त्याला डायव्हर्ट करत असेल तर त्याला मला योग्य दिशेने लोकांसमोर कसं मांडता येईल, त्या विषयाला मला कसं न्याय देता येईल, त्या संघटनेचा प्रचार प्रसार जनतेपर्यंत कसा पोहोचवता येईल, हे आपल्याला त्या काळामध्ये या गोष्टीची जाणीव करून घेऊन आपल्याला हे करता येईल. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये वर्तमानपत्र असतील, टीव्ही मीडिया असेल किंवा आता सुद्धा एक ठराविक लोकांच्या हातामध्ये आहे. ते काय छापायचं, काय दाखवायचं हे ते ठरवतात, आपण ठरवू शकत नाही. निवडणुकीच्या काळामध्ये पेड न्यूज असते पहा. मला नेहमी प्रश्न पडायचा की इतर काळामध्ये आमच्या नेत्यांच्या बातम्या असतात, त्यांच्या सभेच्या बातम्या असतात, पण निवडणुकीच्या काळामध्ये आमचे नेते काय बोलतच नाही का? काय ते सभा दौरे घेत नाही की काय? पण ते घेतात, पण त्या नेत्यांच्या, त्या संघटनाच्या, त्या सगळ्या लोकांना मीडियामध्ये स्थानच मिळत नाही.
कारण त्या काळामध्ये मीडिया या प्रस्तावित पक्षाने योग्य घेतलेला असतो. त्याचे मधले, त्याचे टायमिंग सगळे मॅनेज केलेले असतात. कुठल्या पक्षाला किती वेळ, प्रमुख सत्ताधारी पक्षाला 2 तास असेल तर विरोधी पक्षाला पावणे 2 तास सुद्धा आपल्याला वेळ दिला जात नाही. म्हणजे हे सगळं आहे. मग हे सगळं बघितल्यानंतर आता आपण संपादक आहोत आणि आपला चॅनल आपल्या हातामध्ये आहे. सोशल मीडियाचा जागरूकपणे वापर करून खऱ्या अर्थानं ही आंबेडकर चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावा असं मला या ठिकाणी सांगायचं. प्रस्थापित पक्षांचा मीडिया आणि विस्थापित लोकांचा मीडिया अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला चंदन शिवे सरांनी समजावून सांगितलेलं आहे. युवा जे आपल्या देशाचं भविष्य आहे, त्या युवाला काय वाटतं की आज एवढी सगळी संसाधनं साधनं आपल्याकडे असताना आपण त्याचा योग्य उपयोग कसा करता येईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आजच्या ह्याला त्या सोशल मीडियाला धरून आपल्याला पुढे कशी घेऊन जाता येईल, काय सांगशील रोहित तू? पहिल्यांदा तर आता जे आपण इथं बसलोय तर आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात आज आपण चालू आहे आता. आणि बाबासाहेबांनी जी मूकनायक काढलं त्याला 100 पार झाली, 102 वर्ष झाली. त्यावेळी बाबासाहेबांचं म्हणणं होतं की त्यावेळी सुद्धा की पत्रकारिता आहे ते एका विशिष्ट वर्गाच्या स्वाधीन गेलेले. आणि आज जर आपण इथं बघितलं तर इथं अनेक पत्रकारांचा सन्मान झाला, अनेक ही झालं, पण इथं मेन स्ट्रीम मीडिया आपल्याला कोण दिसत नाही. बाकीचे सर्व आहेत ते मेन स्ट्रीम मीडिया इथे पण दिसत नाही. 2019ला न्यूज लॉन्ड्री एक अमेरिकेच्या ह्याने एक हे केलं होतं, सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं की मेन स्ट्रीम मीडियामध्ये प्रमुख 121 पदं असतात. त्या 121 पदापैकी 106 पदे ही सवर्णांची आणि 5 अँकर पैकी 4 अँकर हे सवर्णांचे आहेत. मागासवर्गीयांच्या व्यतिरिक्त आहे, बहुजनांच्या व्यतिरिक्त पूर्ण बहुजनांच्या व्यतिरिक्त सवर्ण 5 पैकी 4 आहेत आणि 121 पैकी 106 जण ते आहेत. आणि दुसरी गोष्ट, जर आपण जे लेख प्रसारित होतात त्याबाबत जर बघितलं तर 90% लेख ही सवर्णांनी प्रसारित केलेले असतात. म्हणजे आजच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात देखील आणि बाबासाहेबांनी चालू केलेली पत्रकारिता 100 वर्ष पार होऊन देखील आजही तीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. राहिली गोष्ट, आपण याला पुढे घेऊन कसं जाऊ शकतो? सोशल मीडिया एवढा मोठा आपल्या हातामध्ये आहे तर हे त्यांनी केलेलं आहे. ते एका शब्दात सरांनी आपल्याला प्रस्थापित मीडिया आणि विस्थापित मीडिया सांगितलेला आहे. तर हे सोशल मीडियाचा उपयोग चांगल्या प्रकारे आपल्याला फुले शाहू आंबेडकरांचा विचार प्रसारित करण्यासाठी आणि चळवळी यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी कसा करता येईल? आता आपण जर पाहिलं तर आजचा प्रत्येक युवा आणि प्रत्येक माणूस हा पत्रकार आहे, कारण की तो प्रत्येक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो. परंतु आपण ठरवलं पाहिजे की आपण सोशल मीडियावर नेमकं काय देतोय दुसऱ्यांना, ही एक मोठी गोष्ट आहे. आज जर आपण पाहिलं तर सोशल मीडियावर बहुतांश युवा वर्ग हा मनोरंजनाच्या बाबतीत मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून त्याकडे बघतो. आता आपण एखादे मनोरंजनातला व्हिडिओ किंवा डान्सचा व्हिडिओ टाकला तर त्याला अनेक फॉलोअर येतात, अनेक लाईक येतात. परंतु एखाद्या माणसानं तळमळीनं काहीतरी काम केलं, चांगलं काम केलं, सामाजिक काम केलं आणि त्या सामाजिक कामाला इतर समाज म्हणावा तेवढा प्रतिसाद देत नाही असं मला वाटतं. आणि आपण जर पाहिलं तर सोशल मीडियात एवढी मोठी ताकद आहे की सोशल मीडिया हा विरोधी पक्षाची सुद्धा भूमिका बजावू शकतो. कारण की आपल्यासोबत सुमित आहे. सुमित, काय सांगशील रोहितनी सांगितलेल्या ह्याच्याशी काय जोडशील? रोहितने जे सांगितलं त्याच्याशी मी असं जोडेल की ह्या सगळ्या गोष्टी वापरण्यामागची कारण काय हे आपण सगळ्यात महत्वाचं शोधलं पाहिजे. आता आपल्या बातम्या आपण का दाखवतो किंवा का आपल्याला दाखवायचे, कारण आपल्यावरती अन्याय होतो. अन्याय का होतो त्याच्या मागचं जर तुम्ही कारण शोधलं तर तुम्हाला असं सापडेल की आजही या देशातला बराचसा भाग, बरीचशी लोक या वर्णव्यवस्थेनुसार चालत आहेत. आणि बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टींचा भरपूर अभ्यास केलेला आहे आणि या देशातील वर्णव्यवस्थेविरुद्ध बऱ्याच मोठ्या प्रमाणात बंड पुकारलेला होता. आणि ह्या जाती धर्मांच्या ह्यांच्या रूढी परंपरेच्या विरोधात त्यांनी सुधारणा करण्यासाठी 1935 पर्यंत प्रयत्न केला. 1935 पर्यंत प्रयत्न केल्याच्या नंतर त्यांनी येवला येथे धर्मांतराची मोठी घोषणा केली. आणि धर्मांतराची मोठी घोषणा केल्याच्या नंतर त्यांनी मुंबई इलाका परिषदेमध्ये मुक्ती गणपती या भाषणात तुम्ही वाचू शकता, इथं महार लोकांची परिषद बोलवली, जी इथं बसलेल्या आपल्या बऱ्याचशा पूर्वजांना त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि प्रातिनिधिक स्वरूपात ती सभा होती. त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला धर्मांतर का करायचे
या सगळ्या गोष्टी महत्वपूर्ण सांगितलेल्या आहेत. आता आपण जे भांडतोय त्याच्या मागं कारण हेच आहे की आपल्यावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय. पण या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मुक्त व्हायसाठी, आपल्याला ह्या दुःखातून मुक्त व्हायसाठी बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धर्म दिलेला आहे. आपण धर्मांतर करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला ज्या व्यक्तिगत जीवनात, सामाजिक जीवनात, आर्थिक राजकीय जीवनात ज्या सगळ्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या धर्मात आहेत. आणि आपल्याला इथं जर सामर्थ्य नाही निर्माण करता आलं तर आपल्याला विदेशातल्या लोकांनी सामर्थ्य करावं अशा हिशोबाने बाबासाहेबांनी बुद्ध आपल्याला दिलेला आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की यासोबतच धर्मांतराच्या गतीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. धर्मांतर करणं गरजेचं आहे. विकास दादा, हे चळवळी यशस्वी करण्याकरिता सोशल मीडियाचा उपयोग आपण कसा करू शकतो? आता बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठलीही चळवळ जर यशस्वी करायची असेल तर नेतृत्व आहे, हे नेतृत्व कुशल असणं गरजेचं असतं. आणि आज जर आपण बघितलं महाराष्ट्रामधली परिस्थिती किंवा देशातील परिस्थिती, की कुशल नेतृत्व ज्याच्यावरती समाज पूर्ण 100% विश्वास ठेवल असं कुशल नेतृत्व बाबासाहेबांनंतर आपल्याला मिळालेलं नाही. आणि आजची जी परिस्थिती आहे, जे नेतृत्व आहे ते नेतृत्वाचा अभाव, आणि नेतृत्वाचा अभाव असल्यामुळं आज गटातटामध्ये समाज, संघटना विभागल्या गेलेल्या आहेत. बाबासाहेबांनंतर आज ही कुशल नेतृत्व आपल्याला मिळालेलं नाही. आणि ते कुशल नेतृत्व निर्माण करायचं असेल तर नेतृत्वानं सुद्धा त्या पद्धतीनं आपलं काम केलं पाहिजे. समाजाचा विश्वास संपादन केला पाहिजे, संघटनेतल्या लोकांचा विश्वास संपादन केला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्या नेतृत्वानं पुढे गेलं पाहिजे. नेतृत्वाच्या अभावामुळं आज ही आपली चळवळ अडगडीत पडलेली आहे. आणि त्याच्यामुळं आज दलित चळवळ असेल किंवा बहुजनांची चळवळ असेल ती आज ही गटातटामध्ये विभागली गेलेली आहे. आणि त्याला परत एकत्र निर्माण करून विश्वास संपादन करायचा असेल तर युवा जो समाज आहे, युवा जो कार्यकर्ता आहे त्यांनी एकत्र येऊन हा गाडा पुढे घेऊन गेलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपल्याला भविष्यकाळ उज्ज्वल आहे असं मला वाटतं. आता सर, बहिष्कृत भारत, मूक नायक, जनता, समता आणि प्रबुद्ध भारत ही नावं ठेवण्याच्या पाठीमागचा काय उद्देश असेल? का अशी नावं बाबासाहेबांनी शोधली असतील? बाबासाहेब आंबेडकर एक असं विचाराचं वादळ आहे की ज्या वादळाचा अंत आतापर्यंत कुणाला सापडलेला. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक काम हे उद्दिष्टाशिवाय कधीच केलेलं नाही. बाबासाहेब कधी काय करायचं, कधी कोणत्या गोष्टीचा वापर करायचा हे बाबासाहेबांनी इतकं अचूक जगातल्या कुठल्याच महामानवाला जमलेलं नाही. म्हणून बाबासाहेबांना जगातल्या प्रकांड पंडितांमध्ये प्रथम आदरस्थान दिलं गेलं. बाबासाहेबांनी, आपण आता वर्तमानपत्रात दृष्टीने चर्चा करतोय, डायव्हर्ट करणार नाही. वैभवजींनी प्रश्न योग्य विचारलेला आहे की बाबासाहेबांनी नावं ठेवत असताना वर्तमानपत्राचे सुद्धा किती विचारपूर्वक ठेवलेले. बाबासाहेबांनी ज्यावेळेस 31 जानेवारी 1920 रोजी पहिलं वृत्तपत्र चालू केलं त्यावेळेस परिस्थिती अशी होती की हजारो वर्षापासून हा शोषित, पीडित, अन्यायित असणारा हा समाज, या सगळ्या समाज अन्यायग्रस्त होता. परंतु त्या अन्यायग्रस्त समाजाला आम्ही अन्यायग्रस्त आहोत किंवा आम्ही शोषित आहोत याची जाणीवच नव्हती. आणि त्याच्यामुळे ते गुलामाला, आणि म्हणून बाबासाहेबांनी की अन्याय सहन करतायत पण काय बोलतच नाही, अन्यायच मांडत नाही, कारण अन्याय होत असताना वाटतच नाही. म्हणून बाबासाहेबांना वाटलं की या मुख्या लोकांना मला बोलतं करायचंय, या मुख्या लोकांसाठी एक वेगळं विचारपीठ तयार करायचंय आणि ते लेखणीच्या माध्यमातून करायचंय. मग हजारो वर्षापासून मुख्या असणाऱ्या लोकांसाठी बाबासाहेबांनी मूक नायक चालू केलं आणि मुख्या लोकांना बोलायला चालू केलं. बाबासाहेबांची एका जगप्रसिद्ध लेखकानं, साहित्यिकानं एका ठिकाणी टिप्पणी करून ठेवलेली आहे बाबासाहेबांच्या वर्तमानपत्राच्या संदर्भानं, पत्रकार संदर्भानं. त्यांनी सांगितलेलं आहे की बाबासाहेबांच्या पत्रकारितेनं जो बदल केलेला आहे तो जगातल्या कुठल्याच पत्रकाराच्या लेखणीने केलेला नाही. तर तो बदल कुठला केलाय
तर बाबासाहेबांच्या पत्रकारितेनं हजारो वर्षापासून गुलाम असणाऱ्या लोकांना स्व अस्तित्वाची जाणीव करून दिली, त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि त्यांना बंड करण्यासाठी प्रेरित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यांच्या वर्तमानपत्रांनी केलेलं आहे. एकटे बाबासाहेब या ठिकाणी गावागावात फिरू शकले नाहीत, कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, पण बाबासाहेबांचं जर पाक्षिक आलं गावामध्ये, दादाने मला सांगितल्याप्रमाणे एक पाक्षिक आल्याबरोबर गावात चावडी वसुली गोळा व्हायची, एक वाचून दाखवायचा आणि अख्खा गावात आग यायचा आणि बाबासाहेबांचे विचार गावात पोहोचायचे आणि त्यातून लोक जागृत व्हायचे, लोकांना गुलामीची जाणीव व्हायचे, प्रेरित व्हायचे आणि बंड करून उठायचे. लोकांना बंड करण्याकरता उठवण्यासाठी जी मुख्य जबाबदारी आहे ती जबाबदारी वर्तमानपत्राने पार पाडली. ही जबाबदारी कुणीच केली नाही. दुसऱ्या ठिकाणी म्हणतात एक संपादक म्हणतो की असे हजारो संपादक आहेत पण ते संपादक करोडो जनतेचे पुढारी नाहीत किंवा करोडो जनतेचा एखादा पुढारी असेल पण तो करोडो जनतेचा पुढारी संपादकही नाही. एकमेव बाबासाहेब असा आहे जे करोडो जनतेचे पुढारी बी आहेत आणि संपादक बी आहेत आणि संपादक पण आहेत आणि पुढारी पण आहेत आणि बाबासाहेबांनी हा मेळ साधून या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता या पत्रकारितेचा वापर केलेला आहे. आणि म्हणून पहिलं नाव त्यांनी त्या ठिकाणी मूक नायक दिलं. त्यानंतर ते 27 पर्यंत चाललं. 27 पर्यंत चालल्यानंतर बाबासाहेब परिषदा गेले, थोडं मोडखीलं झालं ते. बाबासाहेबांनी परत बहिष्कृत भारत काढला. बाबासाहेब ज्यावेळेस परदेशामध्ये शिकायला गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारची परिस्थिती, त्या ठिकाणचं असणारं खुलं वातावरण, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, मानवता बाबासाहेबांनी अनुभवली. आणि बाबासाहेबांना लक्षात एक आलं की परदेशामध्ये असं स्वातंत्र्य असेल तर माझ्या देशामध्ये बहिष्कृत लोक का, माझी भारत माता बहिष्कृत का आहे, या बहिष्कृत मातेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मला एका बहिष्कृत भारताची गरज आहे, एका बहिष्कृत पाक्षिकाची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या दुसऱ्या पाक्षिकाला बहिष्कृत भारत असं नाव दिलं. मूक नायक, बहिष्कृत भारत. आणि यातून जाऊन बाबासाहेबांना पुढं या देशातल्या जनतेला संबोधित करायचंय की या समस्त जनतेला. मित्रांनो, एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे की बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांची पत्रकारिता अजाणतेपणे आपण एका जातीत तर सीमित करत नाहीत ना, एका विचारात तर बंदिस्त करत नाहीत ना, याचं भान आपण सातत्यानं ठेवलं पाहिजे. बाबासाहेबांनी पत्रकारितेच्या माध्यमातून कधी एक जातीय दुःख मांडलं नाही. त्यांनी शेतकऱ्यांचं दुःख मांडलं, कष्टकऱ्यांचं मांडलं, महिलांचं मांडलं, जे कोणी शोषित आहे, जगाच्या कोपऱ्यात ज्या ठिकाणी अन्याय घडला तो अन्याय बाबासाहेबांनी मांडलेला आहे. म्हणून जे समस्त जनतेचं प्रतिनिधित्व करणारं जनता नावाचं तिसरं त्या ठिकाणी त्यांनी पाक्षिक त्या ठिकाणी सुरू केलं. आणि जनता पाक्षिक तुमच्या माहिती सांगतो 1930 पासून 1955 पर्यंत 15 वर्ष चाललं. अखंड जनतेला वाहिलेलं ते जनता नावाचं पाक्षिक होतं. त्यानंतर बाबासाहेबांनी मग आता हा त्यांचा प्रवास आपल्याला नक्की या देशाला घेऊन जायचंय कुठं, या बहिष्कृत भारताला कुठे घेऊन जायचंय, मूक नायकाला कुठे घेऊन जायचंय आणि या भारताला कुठे घेऊन जायचंय, या दृष्टीने बाबासाहेब व्यापक विचार करत असताना त्यांच्या डोक्यात संकल्पना आली की मला आता हा देश प्रबुद्ध भारता दिशेने घेऊन जायचा आहे. आणि प्रबुद्ध भारताचा अर्थ काय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, मानवता, एकमेकांविषयी असणारी प्रज्ञाशील करुणा, या विचारानं प्रेरित होणारा भारत म्हणजे मला प्रबुद्ध भारत घडवायचा आहे. आणि या प्रबुद्ध भारताचं प्रतिनिधित्व विचार माझ्या वर्तमानपत्रात असावा आणि तेच नाव माझ्या वर्तमानपत्राला असावं. म्हणून बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत हे नाव अशा प्रकारे त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या प्रत्येक उत्तरपत्र सुद्धा एक विशिष्ट हेतू आणि उद्देश नावाला सुद्धा. तेव्हा हा माझ्यापर्यंत मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बाकीचे आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि शेवटच्या टप्प्यात एक 30 सेकंदामध्ये बाबासाहेबांची पत्रकारिता, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे, पत्रकारांनी काय केलं पाहिजे, कशा प्रकारे आपला संदेश, आपली चळवळ पुढे घेऊन गेलं पाहिजे, याच्याबद्दल लंकेश्वरजी तुम्ही काय सांगा? सगळ्यात महत्वाचा हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आपण कन्क्लूड करू लागलो चर्चेला. चर्चेमध्ये ह्याचा निष्कर्ष आहे. या निष्कर्षामध्ये वेगवेगळे मत मान्यवरांनी मांडलेले आहे. परंतु आजचा काळ जो आहे समाज माध्यमाचा, समाज माध्यमावर लिहिताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपल्या चळवळीचा वारसा, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा वारसा आणि आता आपण काय करतोय याचं भान आपल्या तरुणाईला असलं पाहिजे. परवा एक जणांनी जय भीम नावाचं एक ऍप काढलं आणि त्या ऍप मुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण झाला. हातून मात्र कोणतरी उठतात, कडक निळा जय भीम घालतात, काहीतरी करतात आणि व्हिडिओ टाकायला चालू करतात. ह्याच्यासाठी जय भीम नाव नाही हे आपल्याला भान असलं पाहिजे. जय भीम नावाचा इतिहास फार मोठा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी एकच वाक्यात संपवतो की आपल्याला
आंबेडकरी चळवळी जसं बाबासाहेबांनी पॉलिटिकल कार्यकर्ता निर्माण व्हावा, आपल्या चळवळीचा राजकीय कार्यकर्ता निर्माण व्हावा म्हणून औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयामध्ये 1948 साली पॉलिटिकल लीडर निर्माण करण्यासाठी एक महाविद्यालयाची स्थापना केली होती. एक महाविद्यालय आपलं असलं पाहिजे ज्याच्यामध्ये आम्ही आमचा राजकीय कार्यकर्ता कसा निर्माण करायचा अशी कन्सेप्ट बाबासाहेबांनी मांडली होती. त्या कन्सेप्टवर आमच्या शत्रूंनी काम चालू केलं, ती त्यांनी वापरली. आपण काय केलं पाहिजे? आपण आत्ताच्या काळामध्ये आपलं पत्रकारितेचं स्कूल ऑफ थॉट बनवलं पाहिजे. आंबेडकरी चळवळीचं स्कूल ऑफ थॉट असलं पाहिजे. ओके, म्हणजे शाळा असली पाहिजे, महाविद्यालय असले पाहिजे. या पद्धतीचं बुद्धिजीवी नाही याची पहिल करणं गरजेचं आहे. जे आपले आंबेडकरी बुद्धिजीवी जे आहेत त्या बुद्धिजीवीने समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी या पद्धतीचं नवीन पद्धतीचं थॉट करून एखादी संस्थागत काम करावं असं आम्हाला वाटतं. आपण ही फुले शाहू आंबेडकरी मुवमेंट पुढे घेऊन जात असताना बाबासाहेबांची पत्रकारिता कशी प्रेरक आहे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्यासोबत भेदभाव तरी होत नाही ना, अशा अर्थाने आता आपण शेवट करतोय. तर काले साहेब, या शेवटच्या सत्रामध्ये तुम्ही आपल्या भारतीयांना काय संदेश द्याल, कशा प्रकारे द्याल? आता संदेश द्यायला तेवढा उंचीचा माणूस लागतो, मी काय केलं उंचीचा माणूस नाही, तरी पण ज्या दिवशी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्यात एक धनोत तयार होईल, आपल्या नेत्याला जाब विचारायचे, त्याच दिवशी आपल्याला चांगले दिवस येतील. व्यक्तिपूजेतच आपला समाज कार्यकर्ता पक्ष या अडकलेला आहे. व्यक्ती प्रवृत्त न राहता विचार प्रवृत्त राजकीय मार्गा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्याही दिवशी ते चुकीचा निर्णय त्यांचा अध्यक्ष घेत असताना सुद्धा गप्प बसते, पण ज्या दिवशी त्याला जाब विचारते त्या दिवशी आपला समाज सुदृढ होईल. म्हणजे चुकीला चुकी म्हणण्याची ताकद हे कार्यकर्त्यामध्ये आली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. तर युवा म्हणून सुमित साबळे आपल्या सोबत आहे. सुमित, काय सांगशील शेवटच्या अर्ध्या मिनिटामध्ये? मी 3 या ठिकाणी मुद्दे म्हणजे बोलायचं ठरवलं होतं, त्यातलं थोड्या शॉर्ट मध्ये सांगतो की दादांनी सांगितलं की नेता बाबासाहेबांच्या नंतर नेता नाही. तर आपण शेवटच्या ह्याच्यात आलेलो आहे आणि एक अर्ध्या मिनिटामध्ये तुला काय सांगता येईल याच्यामध्ये? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे, मूक नायक आहे आणि 102 वर्ष आहे. मी एवढं सांगेन की आजही आपल्या देशात आपल्याला बोलण्यासाठी बंधन आहेत, आपल्याला व्यक्त होण्यासाठी बंधन आहेत. आपण आपले हक्क अधिकार जरी मागितले या शासनाला तरी या शासनाला त्या गोष्टी द्यायच्या नाहीत. आज आपली एवढी महान लोक ग्राउंड लेवलला काम करून आपल्या लोकांसाठी न्याय, हक्क व अधिकार मिळवून देण्याचं काम करतात, पण तितक्या प्रमाणात त्या लोकांना मिळवून देऊ शकत नाही. काहीतरी त्यांना मर्यादा आहे, त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या मर्यादा आहेत. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे यापूर्वीच, आणि धर्मांतर का करायचं या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ग्रंथामध्ये वाचा आणि नक्कीच तुम्हाला बाबासाहेब धर्मांतरापर्यंत घेऊन जातील वाचल्यानंतर. आणि धर्मांतर केल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे, जे सामर्थ्य पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मिळून जातील. आपल्यासोबत पश्चिम महाराष्ट्रामध्ये वकिली करणारे ऍडव्होकेट शिलवंत साहेब आहेत. शिलवंत साहेब, काय आता सांगाल? शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलोय. शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यामुळे फक्त एक भारतीय राज्यघटनेचं जे कलम 19 आहे त्याच्यात आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन सांगितलेले आहे. कलम 19(1) आणि त्याचबरोबर जे आपल्याला जे फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशनचा राईट दिलेला आहे त्याच्यात जे रिस्ट्रिक्शन आहेत ते त्यातच दिलेले आहेत 19(2) मध्ये. तर 19(1) प्रमाणे आपण जे काही लिहितो, वाचतो, बोलतो, चित्र तयार करतो, ह्याच्या अनुषंगाने आपण समाज प्रबोधन करतो. ह्या गोष्टी करत असताना त्या सर्क्युलेट होणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट पब्लिक आपल्या एखादा थॉट आहे आणि तो पब्लिश होणं किंवा डोक्यात येणं, तो बाहेर पडणं, तर त्याचं सर्क्युलेशन होणं गरजेचं आहे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडिया आहे ती विस्थापितांसाठी, म्हणजे जे आता इथं जेवढे आहे ते तेवढे जवळजवळ आपण विस्थापित आहोत असं समजायचं. आणि जे ही आहे मेन स्ट्रीम मीडिया आहे ती प्रस्थापितांसाठी. तर विस्थापितांसाठी ज्यावेळी सामाजिक कार्य काम करत असतील, असे प्राध्यापक लोक लेक्चर देत असतील, जे पत्रकार लोक चांगली बातमी लावत असतील, एखादी शोधपत्रिका प्रमाणे एखाद्याच्या घटनेचा त्यांनी शोध घेऊन चांगली बातमी दिली तर ते सर्क्युलेट होणे गरजेचं आहे. मग ती सर्क्युलेट कशी होईल? जर आपण फेसबुकद्वारे एखादी लाईव्ह आणली तर ती लाईव्ह
सर्क्युलेट झाली पाहिजे सगळीकडे, मग ती पोहोचली पाहिजे सगळ्यांपर्यंत, त्याचा प्रसार प्रचार झाला पाहिजे, तर ती बात त्या व्हॅल्यू आहे त्या गोष्टीला, कारण ती प्रत्येकापर्यंत पोहोचल आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला आपलं जे हक्क आहे त्याच्यासाठी जास्त झगडावं लागायचं नाही, कारण ते बरोबर पोहोचते शासनापर्यंत. म्हणजे सोशल मीडिया पण आता प्रशासन आणि आपल्यामधला एक आपला सोशल मीडिया ते आपला मार्ग आहे तिथपर्यंत पोहोचायचा. जे प्रस्थापित पोहोचवत नाही पत्रकार ते आपण स्वतःहूनच पोहोचवायचंय तिथं, मग त्यांना दखल घ्यावी लागल आणि आपला आवाज पोहोचल्यानंतर फुलना फुलाची पाकळी आपल्यासाठी काही ना काही योजना त्यांना लागू करावी लागते. तुम्ही वकील म्हणून काम करताय, तुम्ही कसं पाहताय ही स्वातंत्र्याची 75 वर्ष तुम्ही कशी पाहता? स्वातंत्र्याची 75 वर्षी पाहताना असं जाणवतंय की अजूनही जे लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत गोष्टी त्या पोहोचत नाहीये. आता आपण बघतोय आता जे सरकार आहे त्यात धनंजय मुंडे जे आहेत सामाजिक न्याय मंत्री, ते कसे काम करतात की म्हणजे आपण म्हणतो ना आपण तोंड बघून एखाद्या गोष्टीचा विचार करते, तोंड बघून काम करतो, त्यातला प्रकार आहे. आता सामाजिक कार्य अनुसूचित जाती जमातीसाठी ते कार्य करते मंत्रिमंडळ, मग अनुसूचित जाती जमातीसाठी त्यांनी काय काम केलं किंवा आतापर्यंत काय योजना आल्या त्या योजना पुरवलेत का, त्या लोकांपर्यंत गेलेत का? तिथला निधी ते दुसरीकडे वळवतात, दुसरीकडची कामं करून घेतात त्या निधीतून. तोच जर निधी त्या अनुसूचित जाती जमातीला दिला तर त्याच्या अनुषंगाने त्या लोकांची प्रगती होईल आणि लोकांची हे जे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 आहे, मग तरी सुद्धा त्या लोकांची प्रगती नाहीये. आपण बघतोय चातुर्वर्ण सिस्टीम सांगतो आपण. आता आपण हे जर पाहिलं की क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, क्लास 3 ऑफिसर, क्लास 4 ऑफिसर, क्लास 4 ऑफिसरच म्हणायचं नाही, कामगार म्हणायचं तर तुम्ही बघचाल नगरपालिका बघचाल, ग्रामपंचायत बघचाल, महानगरपालिका बघचाल, क्लास 4 नंबरचा जो क्लास आहे तिथे काम करणारा वर्ग कुठला आहे? तो दलित वर्गच आहे. मग तो क्लास 2 पर्यंत, क्लास 1 पर्यंत, क्लास 3 पर्यंत पोहोचण्यासाठी शासन काय प्रयत्न करते? जे आरक्षण लागू करते त्या आरक्षणात पण जी मुलं आरक्षणात पास झालेले आहेत, जास्त मार्क पाडतात, त्यांना ते ओपन मधून घेत नाही तर त्यांना ते 13% असेल तर त्यातच बसवतात. ते कशासाठी आरक्षण दिलेलं आहे? ते आरक्षण वेगळं राहणार आणि ती वरचा जो वर्ग आहे ओपनचा त्याच्यातून ही मुलं जर चांगली मार्क पाडत असेल तर तुम्ही त्याला तिथून घ्या. तर हे काय करतात की 13% 100 मधले 13च मुलं घेणार, मग ते बाकीची 50% तिथं कोण जातं तर ह्यांच्याच जवळपासची नाती होती, जवळची लोक, मग त्या लोकांची प्रगती कशी होणार? मग ह्याच्यावरती आवाज उठवणं गरजेचं आहे वेळोवेळी. मग हे आता आपल्याला सोशल मीडिया जे दिलेलं आहे साधन ह्याच्या मार्फत आणि मुकनायक जो म्हणतो आपण, तर आता जो आपल्याला जो मुकनायक भेटलेला आहे तो बाबासाहेबांनी आपल्याला 1920 साली दिलेला आहे आणि आता जो आपल्याला हा सोशल मीडिया भेटलेला आहे तो हा मुकनायकचाच एक प्रकार आहे. तर वेळोवेळी आपण नायक झालं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं नायक झालं पाहिजे. त्या जिथं गोष्टी दबल्या आहेत त्या गोष्टी बाहेर काढल्या पाहिजेत. मग काही पत्रकार असतील आपण बघतोय की त्यांच्या पद्धतीने ते करत असतील तरी पण ते पोहोचत नाही, पण सोशल मीडिया मार्फत आपण सगळं काम आपलं असंच करत राहिलं पाहिजे आणि समता स्वातंत्र्य बंधुता न्याय त्या गोष्टीला हे दिलं पाहिजे. आपण आपल्यासोबत रोहित आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने एक GR काढला आणि सफाई कर्मचाऱ्यांची जी पदं आहेत ती पदं जे सफाई कर्मचारी काम करत आहेत ते जर निवृत्त झाले तर त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या वारसांना सफाई कर्मचारी पदी नियुक्ती द्यावी वारसा हक्कानुसार, असा एक शासन निर्णय आला. आणि नवीन चर्चा समोर आली की फक्त सफाई कर्मचाऱ्यांच्याच मुलांनीच ती सफाई का करायची, बाथरूम मध्ये उतरायचं, ती स्वच्छता करायची, सगळी हे करायची, त्यांना तेवढंच काम का द्यायचं? तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मागासवर्गीय आहेत त्या ठिकाणी ही पदं त्यांच्या वारसांना का देत नाही, कसे देत नाही, अशी सुद्धा चर्चा पुढे आली. आणि 75व्या अमृत महोत्सवानिमित्त शेवटच्या सत्रात तुला काय वाटतं रोहित? मला इथं 2 गोष्टी प्रामुख्याने सांगायची की मगाशी पत्रकार बांधवांनी सांगितलं की आजच्या पत्रकारांवर पण दडपण येते. म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यात आपण, तू, मी, आपण सर्वांनी काय केलं पाहिजे? आता आपल्याकडं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे सोशल मीडिया आहे, पण ती सोशल मीडिया हाताळताना आपल्यासाठी शिक्षण आणि गांभीर्य हे 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपण शिक्षण घेऊन आणि त्या सोशल मीडियाचं गांभीर्य ओळखून ती सोशल मीडिया हाताळणं आपल्याला आजच्या युवा पिढीला खूप गरजेचं आहे. आणि आज आपण पाहिलं सोशल मीडियाची ताकद, तिथं जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू होतं शेतकऱ्यांचं, 3 कायदे केलं होतं,
त्या कायद्याच्या म्हणजे त्या आंदोलनाला फ्रंट मीडियाने पण निगेटिव्हली दाखवलं होतं आणि शासन म्हणजे सरकार पण त्याच्या निगेटिव्ह मध्ये होतं. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून एक नवीन आंदोलन उभं राहिलं आणि ते कायदा रद्द करावे लागले. दुसरी गोष्ट की आज तुमचंच उदाहरण, तुमचं काम इतक्या मोठ्या प्रमाणात इतकं मोठं काम आहे पण तितक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण की आपण त्या सोशल मीडियाला फक्त मोजकीच लोक शिक्षण आणि गांभीर्य या दोन गोष्टीकडे पाहतात. ज्यांनी शिक्षण घेतलं आणि ज्यांना गांभीर्य आहे तेच ह्या चांगल्या गोष्टीचा प्रचार करतात आणि बाकीचे लोक आहेत ते फक्त मनोरंजनासाठी. तू कसं पाहतोस? इथं सगळे पत्रकार बांधव आहेत, वेगवेगळ्या पत्रकारिता वेगवेगळी करतात. कुणी लेख लिहितं, कुणी बातम्या लिहितात, कुणी युट्यूब चॅनल चालवतात, असे सगळ्या प्रकारची या ठिकाणी आहेत. तर या पत्रकार बांधवांना तू काय सांगशील? तुला काय वाटतंय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त आणि बाबासाहेबांच्या पत्रकारितेच्या निमित्त? आता या ठिकाणी बसलेली मला वाटतं सगळी चळवळीच काम करतात, त्यामुळेच या सगळ्या लोकांना इथं बोलवलंय. त्यामुळे मी त्या सगळ्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि अभिनंदन करतो. आणि याच्या बाहेर जो मीडिया आहे त्या सर्व मीडियाने नुसतं पैशाकडे बघून नुसत्या जाहिरात करणाऱ्या बातम्या न छापता तळागाळातल्या लोकांच्या अन्याय अत्याचाराच्या, त्यांच्या हक्क अधिकारांच्या किंवा त्यांच्यावरती भाष्य करणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती बातम्या छापाव्यात, एवढंच मी इथं बोलतो. आपल्यासोबत विशेष सरकारी वकील आहेत सोनवणे साहेब. तुम्ही सर्वात तरुण विशेष सरकारी वकील म्हणून बहुमान मिळवलेला आहे या महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये. या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त भेदभाव वाटतो या देशामध्ये? मागासवर्गीयांच्या प्रति भेदभाव होतो? नक्कीच. हे ठामपणे मला सांगावं लागेल. कारण इथली व्यवस्था जर पाहिली तर एक दुहेरी व्यवस्था आहे. एक दिखाऊपणाची आहे आणि एक अदिखाऊपणाची आहे. आणि अदिखावामध्ये इथला SC ST OBC आहे. आज त्याच एक म्हणजे एक अभिमान त्यांनी मानायला पाहिजे की अन्याय होताना सुद्धा काय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ते साजरा करतायत. हे स्वातंत्र्याचं झालं काय, आमच्या हाती आलं काय असे म्हणणारे म्हणून गेले, पण अजून सुद्धा त्यांच्या हातात काय नाहीये. तरी सुद्धा त्याच्याकडे ते न बघता एक शालूतला जोडा म्हणून अमृत महोत्सव साजरा करायची वेळ आलेली आहे. परंतु त्यांच्या हातात अजून काय आलेलं नाही. अजून सुद्धा बजेटचा कायदा आलेला नाही. अनुसूचित जातीला वेळोवेळी नुसते पॅकेज दाखवले जातात परंतु त्यांच्या पदरात काय नाही. मग हा आभास नाही तर काय? स्वातंत्र्याचं झाले, स्वातंत्र्य मिळाले परंतु आम्हाला भेटले का? 1956ला 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950ला भारतीय संविधान लागू झालं म्हणून ही जगतात लोक. संविधानामुळे जगते ती. आणि संविधान नसतं तरी बोलायचे सुद्धा हक्काने अधिकार नसते. म्हणजे आपलं स्वातंत्र्य हेच खरं आहे. स्वातंत्र्य आहे परंतु त्याचा उपभोग अभिव्यक्ती संविधानामुळे आपण भोगतोय. म्हणून हा आभास आहे, दिखाऊपणा आहे, परंतु लोक हारलेले नाहीत. संघर्ष अजून चालू आहे. आपल्यासोबत विकासवाद आहेत. दादा पत्रकार बांधव आहेत, तुमचे मित्रच आहेत सगळे. काय सांगाल या पत्रकारितेच्या निमित्ताने आणि जे भारतभरातून लोक आपल्याला पाहतायत? या ठिकाणी आपण मुकनायकच्या 102व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण शेवटच्या पडावापर्यंत आलेलो आहे. आणि या ठिकाणी मी शेवटचा एक संदेश या ठिकाणी देऊ इच्छितो. पत्रकार तर आहेतच, पत्रकारांना ज्या पद्धतीनं काम या ठिकाणी आपण करताय, कमीत कमी या माळशिरस तालुक्यातील पत्रकारिता तरी एक स्वाभिमानानं या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी एक युवा वर्गाला एक संदेश या ठिकाणी मी देईन की विस्थापित आणि प्रस्थापितांचा प्रिंट मीडिया आहे आणि विस्थापितांचा जो सोशल मीडिया आहे, त्या सोशल मीडियाचं फेसबुक बॉय आणि व्हॉट्सअप बॉय होण्यापेक्षा बाबासाहेबांचा मुकनायक व्हावा एवढंच या ठिकाणी सांगतो. मध्यंतरी एका नेत्याचा पुतळा वारला आणि सगळ्या मीडियाने सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि कुत्रा वारला, कुत्रा मेला आणि कसा मेला, कसं वाटतंय आता त्याच्या घरच्यांना हे दाखवलं. प्राण्यांच्या प्रती आपण सगळेच चांगली भावना व्यक्त करतो, परंतु इथं माणसांच्या हत्या होतात, राजरोसपणे हत्या होतात, आया बहिणींवरती बलात्कार होतात, अत्याचार होतात. त्याची बातमी
मेन स्ट्रीम मीडिया घेत नाही. आणि अशा परिस्थितीत संविधान असताना ही परिस्थिती देशाची आहे. मग 1920 साली 29व्या वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं पाहिलं, हा सगळा भेदभाव पाहिला आणि मूक नायकाची सुरुवात केली. आणि आपण आज 102व्या वर्षामध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या गोष्टी करत आहोत, चर्चा करत आहोत. चर्चा करत असताना अनेक गोष्टींचा चर्चा या तज्ञ व्यक्तींनी आपल्या पुढे केलेल्या आहे. मी शेवटी चंदन शिवे सरांना विचारतो की सर, सगळी चर्चा आपण पाहिली, मतांतर असतील, परंतु स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पत्रकार बांधव, कार्यकर्ते, आमच्यासारखे तरुण यांना तुम्ही काय मोलाचा संदेश द्याल? या ठिकाणी शेवटी आपण चाललेलो आहोत. मी शेवटी काही शब्दामध्ये, काही वाक्यामध्ये सांगेन की मित्रांनो, हे स्वातंत्र्य आहे, हे आपल्याला कोणी दान दिलेलं नाही. याकरता करोडो लोकांनी आपले जीवाचे बलिदान अर्पण केलेले आहे. समाज सुधारकांनी आपल्या लेखण्या अर्पण केलेल्या आहेत. संपादकांनी, साहित्यिकांनी आपलं जीवन कार्य खर्च केलेलं आहे आणि खूप मोलाने मिळालेले हे स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थानं सन्मान करण्याकरता आणि स्वातंत्र्य कायमस्वरूपी अबाधित ठेवण्याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना दिलेली आहे. आणि देत असताना सांगितलं की ही राज्यघटना मी एवढी चांगली बनवलेली आहे, पण या राज्यघटनेचं चांगलंपण आणि वाईटपण एका गोष्टीवर अवलंबून आहे. ते माझी राज्यघटना राबवणारे लोक किती चांगले आहेत यावरून घटना चांगली ठरणार आहे, किंवा राबवणारे लोक किती नालायक आहेत याच्यावरून घटना ठरणार आहे. म्हणून या देशाचं शासन प्रशासन निवडत असताना या देशातल्या मतदारांनी, या देशातल्या जनतेने, या देशातल्या पत्रकारांनी अतिशय जागरूकपणे वागण्याची गरज आहे, अतिशय काळजीने वागण्याची गरज आहे. चुकीचे लोक जर शासनामध्ये असतील, प्रशासनामध्ये असतील, तर आपलं स्वातंत्र्य निश्चित पुढच्या काळामध्ये अडचणीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जागरूक नागरिक, जागरूक मतदार व्हावं, जागरूक पत्रकार व्हावं, एवढी या ठिकाणी माझी अपेक्षा आहे. बाबासाहेबांनी त्या घटनेचा जो आपल्याला आता आपण वाटलं सर्वांना प्रास्ताविक आहे, हे प्रास्ताविक जर आपण काळजीपूर्वक वाचलं, उद्देशिका, तर ही उद्देशिका ह्या घटनेचा गाभा आहे. घटनेत पूर्ण काय त्या उद्देशिकेमध्ये आहे. ही उद्देशिका सामान्य नागरिक असतील, पत्रकार असेल, शिक्षक असेल, राजकीय असतील, कुणी असेल, या उद्देशिकेला आपल्या जीवनाचा अंग बनवून वाटचाल करावी आणि हा समृद्ध भारत करावा, एवढंच या ठिकाणी सांगून थांबतो. या अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याचं कारणच हे आहे की स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आजही कित्येक पिढ्या जरी आल्या तरी ती मार्गदर्शक ठरणार आहे. बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द हा आपल्याला संदेश ठरणार आहे. बाबासाहेबांनी लिहिलेले जे अग्रलेख आहेत, ज्या बातम्या आहेत, त्या आपल्या भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. आणि त्याची चर्चा घडली पाहिजे. त्याची चर्चा खूप चांगल्या प्रकारे जे आपले पॅनलिस्ट होते या ठिकाणी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे चर्चा केलेली आहे. त्याचा मतित अर्थ सांगितलेला आहे. आणि सध्याच्या युगामध्ये कशा प्रकारे आपण पुढे गेलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, सोशल मीडियाचा उपयोग कसा केला पाहिजे, कशा प्रकारे केला पाहिजे, त्याचा वापर, दुरुपयोग या गोष्टींवरती सुद्धा चर्चा झाली. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सगळे जर या ठिकाणी आलात, चर्चा केले. असे कार्यक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये या वर्षाच्या निमित्ताने 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होतोय, तर तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावागावांमध्ये अशा चर्चा झाल्या पाहिजेत. आणि चर्चेच्या नंतर आपण सर्वांनी काय केलं पाहिजे, काय करतोय याचं अनुकरण करून खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरी चळवळ पुढे घेऊन जायची असेल, आपल्याला सामाजिक क्रांती, बदल घडवायचा असेल आणि या चर्चांना पूर्णविराम द्यायचा असेल, ह्या भेदभाव सारख्या चर्चांना, तर खऱ्या अर्थाने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालणं, पुढे जाणं खूप खूप गरजेचं आहे. या सुंदर अशा कार्यक्रमाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला. तुम्ही सगळे पत्रकार बांधव, सांगोला, माळशिरस तालुका, फलटण तालुका, बारामती तालुक्यातून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. जय भीम, जय भारत. जास्तीत जास्त ही जी लिंक आहे, हे जे लाईव्ह आहे, ही जी चर्चा आहे, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी जाईल याच्यासाठी सर्वांनी ही शेअर करावी. वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, वेगवेगळ्या फेसबुकच्या ग्रुपवरती ही चर्चा टाकावी, जेणेकरून तळागाळातील जनतेला आपले हे सगळे विचार, बाबासाहेबांचे, फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार आहेत ते तळागाळापर्यंत जातील. धन्यवाद. जय भीम, जय भारत.